सोलापूर हे काही मला नवीन असलेलं शहर नाही, किंबहुना माझ्या जन्मगावाव्यतिरिक्त सर्वात जास्त वेळा मी कुठे आलो असेल तर ते या गावात आलेलो आहे. 3 भाषांचा संगम असलेलं गाव, अनेक साहित्यिकांनी समृद्ध केलेलं गाव. आत्ता त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची लक्ष्मीनारायण बोल्लींची ओळख करून देताना, त्यांच्या कार्याचा पुनःपरिचय करून देताना त्यांची अनेक कविता संग्रह वगैरे याविषयी उल्लेख केला. जो उल्लेख प्रामुख्यानं व्हायला हवा आहे तो त्यांच्या 2 गोष्टींचा. एक म्हणजे लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी गवताचे फूल असा एक बालकविता संग्रह लिहिलेला आहे. मोठ्यांसाठी लिहिणं फार सोपं असतं, लहानांसाठी लहान मूल होऊन लिहिणं फार कठीण असतं. ते काम लक्ष्मीनारायणजींनी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीला मला असं वाटतं की त्याचं नाव क्षण एक पुरे प्रेमाचा असावं. माझी जर माहिती बरोबर असेल, स्मृती, तर राम गणेश गडकरी यांचं चरित्र त्यांनी पूर्ण केलं आणि त्याचं प्रकाशन मला वाटतं त्यांच्या मृत्यूनंतर झालेलं आहे. असे लक्ष्मीनारायण बोल्ली. आणि ज्या सभागृहात आपण आहोत ते निर्मल कुमार फडकुले, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत. सोलापूर म्हटल्यानंतर ज्या साहित्यिकांची आपल्याला आठवण होते त्यातलं अग्रणी नाव. आणि एखाद्या गावातल्या लेखकाच्या नावानी अशी सभागृह निर्माण होणं हे त्या लेखकापेक्षा सुद्धा त्या गावातल्या सुसंस्कृततेला मोठी दाद असते. जसे नाशिकसाठी कुसुमाग्रज तसे सोलापूरसाठी फडकुले होते. फडकुले सरांनी लोकहितवादींवर संशोधन केलं आणि त्यावर त्यांना डॉक्टरेट दिली गेली. संत चोखामेळा असेल, तुकाराम असेल, या सगळ्यांच्या साहित्याची महाराष्ट्राला नव्यानं ओळख जर कोणी करून दिली असेल तर त्यात 2-3 नावं जी ठळकपणे येतात त्यात युम पठाण, त्यांचाही संबंध सोलापूरशी आहे. आणि दुसरे म्हणजे निर्मल कुमार फडकुले. त्याने एक सामाजिक उपक्रम खूप वर्षापूर्वी इथं राबवला होता. तो आता चालू आहे की नाही मला माहिती नाही. होळीच्या दिवशी आपल्याकडे झाडं तोडली जातात, त्याबरोबर सुक्याबरोबर ओली तोडली जातात. म्हणून त्यांनी त्या दिवशी वृक्षारोपणाचं काम इकडे काही प्रमाणात सुरू केलं होतं. त्यातले एका कार्यक्रम मला बोलवलेलं होतं म्हणून ते माझ्या लक्षात राहिलं की होळीला मांगल्याचं रोपण करणारं हे गाव म्हणून माझ्या लक्षात सोलापूर कायम राहील. आज सकाळी पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूर हे अवघ्या महाराष्ट्राचं देवघर आहे. जर पंढरपूर देवघर असेल तर सोलापूर हे तुळशी वृंदावन आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रावर मायेची चादर पांघणारं गाव कुठलं असेल तर ते देखील सोलापूर आहे. त्यामुळे या गावात येताना मला नेहमीच आनंद होतो. या गावातलं बदललेलं रूप जे आहे ते गेली 30-40 वर्ष मी अतिशय जवळून पाहतोय. एक मोठं खेडं 1970च्या दशकातलं आणि तिथपासून ते आता एक मोठं विस्तारलेलं शहर की ज्या शहरात पुन्हा एकदा विमानसेवा लवकरच सुरू होते आहे. आणि वंदे भारत ज्या मोजक्या शहरात महाराष्ट्रात सुरू झाली त्यातलं एक गाव हे सोलापूर आहे. सोलापूरनी जेवढी IT क्षेत्रात टॅलेंट संपूर्ण देशाला पुरवली त्याचा हेवा पुण्यालाही वाटतो असं मी ऐकलेलं आहे. त्यावरूनच या गावाचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे झालं सोलापूरबद्दल. समाज हा परिवर्तनशील असतो आणि तो परिवर्तनशील असतो आणि त्याचं परिवर्तन हे चांगल्या दिशेनं व्हावं असं काही मंडळींना वाटतं. आणि म्हणूनच समाजाची विचारधारा, समाजातील लोकांची विचारधारा ही योग्य दिशेनं व्हावी याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याकडे व्याख्यानमाला आहेत. आणि उद्योग बँकेच्या आणि रोटरीच्या लोकांना असं वाटलं कदाचित की अशा प्रकारच्या परिवर्तनाची दिशा मी देऊ शकेन म्हणून मला त्याने आमंत्रित केलेलं असावं. जेव्हा आसपास मी पाहतो कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था,
शिक्षण व्यवस्था, राज्यव्यवस्था, त्यात एक समान धागा मला दिसतो. आणि तो समान धागा असा आहे की एक आउटसोर्सिंगची सवय आपल्याला लागली आहे सगळ्यांनाच. म्हणजे मुलांना चांगले संस्कार घडवायचे आहेत म्हणून आपण त्यांना व्यक्तिमत्व विकास शिबिरात पाठवतो आणि इतर वेळी घरात त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे याकरता आपण तितकेसे जागरूक नसतो. याचं कारण एकदा पैसे भरून व्यक्तिमत्व विकास शिबिरात पाठवलं की आपलं काम संपलं. वी आउटसोर्स दिस वर्क. जसं आपण गाडी चालवण्याकरता एखादा ड्रायव्हर ठेवतो, घरी स्वयंपाक करायला एखादी स्वयंपाकीण ठेवतो, तसंच आपण देश चालवायला राजकारणी ठेवतो आणि 5 वर्ष त्यांना निवडून देतो. 5 वर्ष चांगलं काम केलं तर ठीक, नाही चांगलं काम केलं तर बदलतो. हे तर चलता रहता है. 1952, 57, 52ला पहिली निवडणूक लोकसभेची, 57, मग 62, त्यानंतर चीनचं युद्ध, 67, त्यानंतर काँग्रेस फुटली, 71, त्यानंतर पाकिस्तानचं दुसरं युद्ध, तिसरं रादर, पहिलं 48 साली झालं, 47-48मध्ये, त्यानंतर 77 आणीबाणीची नंतरच्या निवडणुका, 79 जनता सरकार कोसळलं, 84 इंदिराजींच्या मृत्यूनंतर झालेल्या पहिल्या निवडणुका, ज्या एकमेव निवडणुका राजीव गांधींनी जिंकल्या, त्यानंतर एकही निवडणूक ते जिंकले नाहीत. त्यानंतर 89ची निवडणूक, त्यानंतर 91ची निवडणूक ज्यात राजीव गांधी यांचं हत्या करण्यात आली, त्यानंतर 96, 91ला नरसिंहरावांचं सरकार आलं, 96, 98, 99, 13 दिवस 13 महिने आणि 5 वर्ष अशी वाजपेयींची सत्ता. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांचं सरकार 2004, 2009 आणि नंतर मोदी योगाची सुरुवात 2014, 19, 24. या सगळ्या निवडणुकात एक कॉमन धागा आहे. 52चा अपवाद वगळला कारण त्याला काही पार्श्वभूमीच नव्हती. कधीही संसदेमध्ये आधीच्या संसदेतले 50% जास्त सदस्य दिसलेले नाहीत. तेव्हा जो मतदार आहे तो साधारणतः अशिक्षित आहे, एक दारूची बाटली आणि मटण दिलं तर विकत घेतला जातो असं जे कंठ शोषून तुम्हाला सांगतायत, त्यांना जरा प्रश्न विचारा. मग हे 50% खासदार पाडले जातात किंवा पक्षच तिकीट देत नाही कारण त्यांना माहिती असतं हा पडणार आहे. ही व्हायब्रन्सी या व्यवस्थेत आली कुठून? आम्हाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमची जी लिटरसी रेट होता, साक्षरता दर, तो 15% वर पण नव्हता. मग हा अशिक्षित वाटणारा समाज जो दिवसाला 100 रुपये सुद्धा कमवू शकत नव्हता, त्याच्या जाणीवा या इतक्या प्रगल्भ कशा? तो कुछ तो है हमारे में, करेक्ट? So we were not outsourcing this work because for last 500 years, democracy is sitting over here. चाणक्याच्या गणतंत्राचा उल्लेख हाच तर आहे की लोकांनी केलेले राज्य असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु वेस्टर्न मीडियात असं सांगितलं गेलं की डेमोक्रेसी इज समथिंग विच इज गिवन टू दिस कंट्री फ्रॉम आउटसाईड आणि ते आम्ही विश्वास ठेवला. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की 50% खासदारांना आमच्याकडे घरी बसवलं जातं आणि या सगळ्यातून जे मला जाणवलं, ज्याचं विश्लेषण आज करायचं आहे, ते म्हणजे एक आउटसोर्सिंगची मानसिकता आली. आम्ही घरात कसेही वागू आपल्या पत्नीशी, आईवडिलांशी, पण मुलांनी चांगलं संस्कारित व्हायला पाहिजे याच्याकरता आम्ही त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला घालतो, त्याला चांगले मार्क मिळवण्याकरता त्याला आम्ही शाळेत घालतो आणि नंतर त्याच्या अभ्यासाविषयी फारसे उत्सुक असत नाही. तो घरी आल्यानंतर आम्ही दोघंही मोबाईलमध्ये डोकं घालून असतो आणि मग आम्ही अपेक्षा करतो की त्याला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत आणि सोलापूरच्या VM मेडिकल कॉलेजमध्ये आणि किंवा वालचंदमध्ये ॲडमिशन मिळाली पाहिजे. बिकॉज वी हॅव आउटसोर्स दिस टू समवन. So it is not my responsibility to run the nation. It is not my responsibility to educate my kid because I have outsourced it. हे मी अशा करता सांगतोय की या मानसिकतेतून नेमका काय समाज तयार झाला याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तरच सर्वोत्कृष्टतेचा शोध आपल्याला घेता येणार आहे.
माझ्या आत्ताच्या आधीच्या ओळखीमध्ये सांगण्यात आलं की 50हून अधिक देश, खरं तर शेवटचा काउंट मला वाटतं 63 का 64 देश मी फिरलो. त्यातल्या एकट्या अमेरिकेलाच 85-86 वेळा, आत्ता परवा 87वी व्हिजिट होती. मुद्दा किती वेळा फिरलो हा सांगायचा नाही आहे, तर ह्या प्रत्येक वेळी त्या देशामध्ये गेल्यानंतर त्या देशाचा अभ्यास झाला. तिथली अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही अतिशय जवळून पाहिली, अनेक टप्प्यांवर पाहिली. गेल्या 30 वर्षात हे सगळं अनुभवलं. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जर राष्ट्र मोठं व्हायचं असेल तर समाज आणि समाजातल्या व्यक्ती मोठ्या असाव्या लागतात. असं कधीच होत नाही की समाज दुर्मुखलेला आणि राष्ट्र मोठं, समाज म्हणजे हताश झालेला, खचलेला आणि राष्ट्र मोठं, किंवा समाज अतिशय प्रेरित आहे आणि राष्ट्र हरलेलं, असं कधी होत नाही. तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला मुद्दा पटेल. पहिलं उदाहरण आपण जपानचं घेऊया. जपानला मी अनेकदा गेलो, तिथल्या कुटुंबात राहिलो, तिथल्या अनेक संस्थेतल्या सदस्यांसमोर माझं भाषण झालेलं आहे, तिथल्या उद्योगपतींशी चर्चा केली, शाळांना व्हिजिट केली. एका शाळेमध्ये गेलो होतो, त्यावेळेला 3री का 4थीचा वर्ग होता आणि तिकडे एक शिस्त होती की वर्गात येताना चप्पल दाराच्या बाहेर काढून यायच्या. मी 10 वर्ष जपानमधल्या शाळांमध्ये जातोय, एकाही वर्गासमोर वेडी वाकली काढलेली एकही चप्पल मला दिसलेली नाही. आता मला जो मुद्दा मांडायचा तो तुम्हाला कळलेला असेल. मला अशी एक शाळा, एक देऊळ दाखवा की जिकडे आपण इतक्या शिस्तीनं वागतोय. रेअरली एखादी शाळा असेल. आणि जपानमध्ये हे न पाळणारी एकही शाळा नाही. मग ही शिस्त आहे ती कुठून येते? त्या शिस्तीचा आणि तुमचा खासदार कोण आहे, तुमचा आमदार कोण आहे, तुमचा मुख्यमंत्री कोण आहे, तुमचा प्रधानमंत्री कोण आहे, याच्याशी काय संबंध आहे? समाज शिस्तबद्ध असतो तेव्हा राष्ट्र मोठं होतं. बरोबर की चूक? अनेक जपानी घरांमध्ये मी राहिलेलो आहे आणि साधारणपणे आपल्या कोणाच्या घरी गेलो, जसं आजही पंढरपुरात एकांकडे जेवायला होतो, कालही अरळी गावात एकांकडे जेवायला होतो, तेव्हा गेल्यानंतर ओळख करून देतात. हे वडील, आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. मग हा आमचा मुलगा, ही मुलगी, आणि या मुलांनी गणितामध्ये 100% मार्क मिळवलेत, असं केलंय तसं केलं. आता फक्त एव्हरेज जिंकायचं राहिलं, एवढंच फक्त साधारणतः बाकी असतं. आणि वैयक्तिक त्याचं जे यश आहे ते ग्लोरिफाय करून तुमच्यासमोर मांडलं जातं. सो ही इज इंडिव्हिज्युअली सक्सेसफुल. आणि तो कसा जगातलं 8वं आश्चर्य आमच्याच पोटी जन्माला आलं. म्हणजे मागे कुलकर्णी होते, त्यांच्याकडे जन्माला आलं होतं ज्ञानेश्वर या नावाने, नंतर ते आमच्याकडे आलं, असं साधारणतः असतं. मला आजपर्यंत एक कुटुंब असं दिसलेलं नाही भारतामध्ये की जे असं सांगते की आमचा मुलगा उत्कृष्ट टीम प्लेयर आहे. शो मी अ सिंगल हाऊस. आता या निवडणुकीनंतर, या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी महाराष्ट्र आणि भारत 3-4 राज्य फिरलो. जवळपास 110 कुटुंबात रात्री राहिलो मी. एकाही कुटुंबात मला आपल्या लहान मुलांची शाळेतल्या ओळख करून देताना असं सांगितलं नाही, माय सन ऑर माय डॉटर इज अन एक्सलंट टीम प्लेयर. We all value only individual success. I don't deny the importance of it. त्याचं महत्त्व मी कमी करत नाही आहे, पण आम्ही त्याला टीम प्लेअर असण्याचं महत्त्वच समजावून देत नाही. त्यामुळे तो फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाने स्वतःच विजयी कसं व्हायचं याचा विचार करत राहतो. तो माणूस एकलकोंडा, एकटा होतो. तो समाजाबरोबर मोठं व्हायचं हे बाळकडूच घेत नाही. असा माणूस जेव्हा लग्न करतो तेव्हा स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या आपल्या कुटुंबाचाही विचार करू शकत नाही. विच्छेदाची सुरुवात तिथून होते. बिकॉज वी ओनली सेलिब्रेट इंडिव्हिज्युअल सक्सेस. जपानमध्ये इन्व्हेरिएबली प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर मला ओळख करून देताना सांगितलं की हे तिकडेही जपानीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे, हे आमचे आई वडील, आणि सांगितलं आता की हा आमचा मुलगा, यांची टीम फुटबॉलमध्ये पहिली आली आहे. हा माझा मुलगा जो व्हॉलीबॉलमध्ये पहिला आलेला आहे. मला जपान कलेक्टिव्हली का मोठं होतं याचं गमक तिथे कळलं. एक जपानी विरुद्ध एक भारत अशी कुठलीही स्पर्धा लावलीत तर एक भारतीय त्याच्या 100 पट आगे असतो. पण 2 भारतीय आणि 1 जापनीज ठेवा, आपण जिंकू शकत नाही.
मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, मग ते आंतरवल्ली सराटी सगळंच येतं प्रकरण, बरोबर आहे. आणि 3 असले तर आणखीनच गोंधळ होतो. मग अर्धा जपानी सुद्धा आम्हाला भारी पडतो. बिकॉज इट इज अ टीम, वी कांट वर्क ॲज अ टीम. व्हेरी रेअरली वी हॅव शोन दिस. तिसरी गोष्ट म्हणजे फक्त मॉलमध्ये गेल्यानंतर चित्रपट बघताना भारत माता की जय असं राष्ट्रगीतानंतर म्हटल्यानंतर आपल्याला एक समाधान लाभतं की आम्ही खूप देशभक्त आहोत. मग रात्री 12 वाजता सिग्नल चालू असताना तो कोणीच पोलीस नाही, आपल्याला कोणीच बघत नाही म्हणून आपण मोडतो, तेव्हा आपण देशभक्त असतो का? एक बाप आपल्या मुलाला एका झूमध्ये घेऊन जातो आणि तिकडे 6 वर्षाखालच्या मुलांना तिकीट माफ असतं. तो मुलाला घेऊन जातो आणि तो म्हणतो याचं तिकीट द्या. तो म्हणतो नाही, हा तर 6 वर्षाच्या खालचा वाटतो. त्याला नाही, त्याला 6 वर्ष पूर्ण होऊन 10 दिवस झालेत. त्याला कशाला सांगितलं नसतं, सांगितलं तर तुम्ही कोणाला कळलं असतं. तो तिकीट चेकर म्हणतो. तो म्हणतो कोणालाच कळलं नसतं, माझ्या मुलाला तर कळलं असतं की बाप खोटं बोलला. त्यामुळे आम्ही देशभक्त असतो जेव्हा इतर लोक आमच्याकडे बघत असतात, तेव्हा अगदी भारत माता की म्हणल्यानंतर प्रत्येकजण जय म्हणतो, पण जमिनीवर थुंकायची वेळ आली की आपणच पहिले असतो. ये तुम्हारी मातृभूमी आहे, तुम थुकते कैसे हो. आणि बोर्ड लावायला लागतो. परवा सेवागिरी महाराजांच्या आश्रमात गेलो होतो, तर सध्या एवढा प्रवास चालू आहे की कुठलं गावच आठवत नाही मला. तिथे बोर्ड लावला होता, येथे थुंकू नये. सिद्धेश्वर मंदिरात परवा मी मॉर्निंग तिथे तिथे बोर्ड, तंबाखू खाऊ नये. म्हणजे हे सांगावं लागतं. अँड वी कॉल अवर सेल्फ्स श्रद्धाळू. जपानी माणसामध्ये हे काहीही सांगायला लागत नाही. त्याचं अनुशासन, नेशन बिफोर मायसेल्फ, त्याचं टीम प्लेअर असणं हे त्याच्या DNA मधनं येतं. ते आमच्याकडे येत नाही. हे माझं पहिलं निरीक्षण आहे. हाच सर्वोत्कृष्टतेचा शोध आहे. दुसरं, जी थिअरी आपण मांडली की सामान्य माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा देश मोठा होतो. दुसरं महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या विमानांनी लंडनवर बॉम्बिंग सुरू केलं. त्याच्या फौजा डंकर्कपर्यंत येऊन पोहोचल्या. बेचिराग केलं लंडन. आणि इंग्लंडची अर्थव्यवस्था तहसमहस झाली, बेचिराग झाली. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची बैठक भरली. चर्चिल तेव्हा पंतप्रधान होते. निर्णय झाला की आपण शरणागती पत्करली पाहिजे, युनियन जॅक खाली आणला पाहिजे आणि जर्मनीचा झेंडा इंग्लंडच्या संसदेवर फडकेल, कारण दुसरा पर्याय नाही आहे. वी कांट फाईट दिस वॉर, हिटलर इज टू स्ट्रॉंग. मग शरणागतीचं भाषण लिहिलं गेलं आणि त्या भाषणाचा मसुदा घेऊन चर्चिल इंग्लंडच्या राजाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की असा असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, आपण शरणागती पत्करायला हवी. राजांनी चर्चिलला विचारलं की ते ठीक आहे, असं नाही केलं तर काय होईल. काय होईल म्हणजे माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल आणि मला पदच्युत केलं जाईल. तर म्हटलं पण तुला निवडलं कोणी, मंत्रिमंडळाने का जनतेने ब्रिटनच्या. तर नाही, मला निवडलं ब्रिटनच्या जनतेने. मग जनतेला जाऊन विचार ना की आपण शरणागती पत्करायची की नाही. तिथून तडक बाहेर पडलेला चर्चिल मेट्रोमध्ये गेला, पंप स्टेशनवर गेला, पेट्रोल पंपावर, दुकानात गेला, लोकांना विचारलं की असं असं मंत्रिमंडळ म्हणतंय, हा शरणागतीचा मसुदा आहे, काय म्हणणं आहे तुमचं. लोक खवळले, संतापले, चिडले. ते म्हणले नाही नाही, ब्रिटन कधीच कोणासमोर हार पत्करणार नाही, वी विल फाईट. तो म्हणला की आपल्याकडे लढायला शस्त्र नाही आहेत, आपण लढणार कसे. तेव्हा एका म्हाताऱ्या बाईनी धावत जाऊन त्यांच्या स्वयंपाकघरातून, म्हणजे ज्याला मराठीमध्ये किचन म्हणतात आपल्याकडे, नाही आजकाल सांगावं लागतं, कळत नाही लोकांना, तुम्हाला सांगतो म्हणजे, तर एक सुरी आणली आणि ती सुरी त्याला दाखवली आणि सांगितलं की हे आहे ना, हे घेऊन मी लढीन. ते पाहिल्यानंतर चर्चिल भारावून गेले. त्यांनी ते भाषण फाडून टाकलं आणि त्या रात्री एक ऐतिहासिक भाषण लिहिलं, ज्यांनी नेटफ्लिक्सवर ती वेब सिरीज पाहिलेली आहे, द क्राऊन. त्याच्यावर वाटतं 3ऱ्या का 4थ्या सिरीज ह्याच्यामध्ये तो एपिसोड आहे.
आणि ते जगातलं आजपर्यंत कुठल्याही नेत्याने आपल्या जनतेला प्रेरित करण्याकरता जी सर्वोत्तम 5 भाषणं सांगितलेली आहेत त्यात ते एक भाषण आहे. आणि त्यात चर्चिल असं म्हणतात की ब्रिटन शॅल नेव्हर सरेंडर. आम्ही जमिनीवर लढू, समुद्रावर लढू, आम्ही समुद्राच्या तळाशी जाऊन लढू, आमच्या पाणबुड्या लढतील, आमच्या बोटी लढतील, जमिनीवर आमचं सैन्य लढेल, आमची विमानं लढतील, शेवटच्या श्वासापर्यंत लढू, रक्ताच्या थेंबापर्यंत लढू, आणि जर आम्ही नष्ट झालो तर आमच्या पुढच्या पिढ्या परदेशात जातील आणि तिथून या देशाच्या सार्वभौमत्वासाठी लढतील, पण कदापि युनियन जॅक खाली येऊ देणार नाही. हळूहळू दुसऱ्या महायुद्धाचे रंग पालटायला लागले. पुढे काय झालं सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. हिटलरचा पराभव झाला, जर्मनच्या फौजांची माघार सुरू झाली आणि इंग्लंड विजयी झालं. त्यात हिंदी शिपायांचा आपला खूप मोठा वाटा आहे. कधी मौका मिळाला तर दुसऱ्या महायुद्धाचा विषय मांडण्यासाठी इथे येईन मी. मग एक लंडनमध्ये मोठी सभा झाली विजयाची आणि अभिनंदनाची, आणि चर्चिलवर स्तुतिसुमनं उधळली गेली की काय ती तुमची सिंहगर्जना. त्यामुळे अख्खा देश चेतून उठला. उत्तरादाखल चर्चिल उभे राहिले. चर्चिल म्हणले की मी केली ती सिंहगर्जना नाही, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती इंग्लंडची जनता आहे, ज्यांनी मला हाही धैर्य दिलं. जेव्हा जनता उभी राहते तेव्हा राष्ट्र मोठं होतं. जेव्हा जनता खचते तेव्हा राष्ट्र खचतं. 1757 प्लासीची लढाई. सिराजुद्दौलाकडे 50,000ची फौज होती आणि समोर ईस्ट इंडिया कंपनीकडे रॉबर्ट क्लाईव्हकडे 3,000ची फौज होती. परंतु या 50,000च्या फौजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कथ्य पसरवली गेली. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आय एम मेकिंग. आणि त्या कथ्यातून त्यांच्यामध्ये जातीपातीचे, धर्माचे विद्वेष पसरवले गेले आणि आपण जिंकणारच नाही अशी एक मानसिकता निर्माण केली गेली. 50,000 वर्षे 3,000 की लढाई थी. आणि सिराजुद्दौलाचं 50,000चं भारतीय सैन्य हरलं आणि रॉबर्ट क्लाईव्हचं 3,000चं सैन्य जिंकलं. आणि पुढे 200 वर्ष आपण गुलाम झालो. त्या गुलामीची किंमत काय मोजली माहिती आहे आपण? आपली जी ब्रिटिशांनी लूट केली 190 वर्षात, त्याचा आकडा हा मी सांगत नाही आहे, हा ऑक्सफर्ड विद्यापीठात सांगितलेला आकडा आहे. आणि तो आकडा $45 ट्रिलियन. हा आकडा किती मोठा आहे तर आजची आपली अर्थव्यवस्था $4.5 ट्रिलियन आहे. म्हणजे आजच्या अर्थव्यवस्थेच्या 10पट पैसा इंग्रजांनी तिकडे नेला. 1870च्या किंवा 60च्या दशकामध्ये ब्रिटनमध्ये मेट्रोचं काम सुरू झालं. लंडनमध्ये प्रचंड खर्च येणार होता. तेव्हा असं विचारलं गेलं की हे पैसे येणार कुठून? ते नॉट टू वरी, द मनी इज गोइंग टू कम फ्रॉम इंडिया. लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई. आणि दुर्दैव म्हणजे इतिहासकार लिहून ठेवतो त्या 3,000 लोकांनी मग एक मिरवणूक काढली विजयाची. आणि ती बघायला दोन्ही बाजूला 2 लाख भारतीय होते. एक मनगट शिवशिलं नाही. एकाच्या मस्तकात या देशप्रेमाचा सूळ गेला नाही की हातात दगड भिरकावावा. अरे 5,000 लोकांनी जरी दगड भिरकावले असते तरी 3,000 तिथंच खपले असते आणि भारत स्वतंत्र झाला असता. पण मन खचली, राष्ट्र गुलाम बनलं. इंग्लंडमध्ये राष्ट्र उभं राहिलं कारण सामान्य माणूस उभा राहिला. 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं. आणि अफगाणिस्तानपासून तंजावरपर्यंत पसरलेला हा अक्राळ विक्राळ मोगली सम्राट औरंगजेब 3.5 जिल्ह्याच्या मराठेशाहीला नमवण्याकरता सगळी सुख सोडून महाराष्ट्रात आला. ही न्यू इथे गवताला बाले फुटलेत. 1689ला संभाजी महाराजांची हत्या झाली आणि 1681ला औरंगजेब इकडे आलाय. आणि काय परिस्थिती आहे बघा. संभाजी महाराज त्यानंतर कधीही सलग 2-3 महिने एका जागी राहिलेले नाहीत. ऑलवेज ऑन द रन, आयदर टू कॉन्कर ऑर टू सेव्ह द लाईफ. आणि नंतर राजा नाही, रायगडची वाट लागलेली, राजधानी पडलेली, आमची नाणी नाहीत, आमचा ध्वज नाही, आमची राणी कैदेत, युवराज कैदेत, सरदारात भांडणं. उभा राहिला तो सर्वसामान्य मराठी माणूस आणि तो लढला आणि त्यांनी 27 वर्ष औरंगजेबाला इथे झुंजवत ठेवला आणि इथेच गाडला. जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो तेव्हा देश उभा राहतो.
जेव्हा सामान्य माणूस खचतो तेव्हा देश खचतो. आता विचार करा, आपण असे वागतो याच्यात आपल्या राजकारण्यांचा सहभाग किती आणि आपल्या वृत्तीचा सहभाग किती. कॅरेक्टर इज नॉट व्हॉट यू आर इन डार्क वेन नोबडी कॅन कॅच यू. कॅरेक्टर इज नॉट व्हॉट यू आर इन सनशाईन. सगळे आता बघतायत तेव्हा मी नीटच वागेन, पण जेव्हा मला कुणीही पकडू शकत नाही अशा वेळेला मी कसं वागतो यावर माझं चारित्र्य ठरत असतं. याच्यावरच या सगळ्याचा हिशोब व्हायला पाहिजे. इथंच आम्हाला खरोखरच सर्वोत्तमाचा ध्यास आहे का हे मला विचारावं असं वाटतं. हे खरं आहे की 50-60 देश मी फिरलो आणि प्रत्येक वेळी परत येताना मनामध्ये खंत असायची अगदी अलीकडेपर्यंत की हा देश असा का, कायम अजूनही विकसनशील असाच शिक्का आमच्या कपाळावर का, सगळं काही आहे आणि हाताशी काहीही नाही हे या देशाच्या नशिबी का. आणि मग इतकी स्वच्छता, इतकी प्रगती काहीही नसताना परदेशामध्ये का, आणि ते सगळं सुख, समाधान, समृद्धी ही आमच्याकडे का नाही. when they are not gifted by anything, how they can gift so much to their people as nation. आणि मला खूप खंत वाटायची. 17व्या शतकामध्ये आमच्या देशाचा जागतिक व्यापारातला वाटा हा 23% इतका मोठा होता. 23%. आज इतके प्रयत्न करून तो जेमतेम 4.5% आहे. म्हणजे ऐसा नाही की हमारे पास नहीं था. सर्वोत्कृष्ट, आणि हे त्यावेळी कुठलाही मोठा कारखाना नव्हता आमच्याकडे. सोलापुरातला विणकर आहे, इचलकरंजीतला विणकर आहे, मालेगावातला छोटा विणकर आहे, आणखीन कुठे कोकणातला एक छोटासा कारागीर आहे, तो जागतिक दर्जाची प्रोडक्ट्स बनवत होता. आणि ती कुठल्या मार्केटमध्ये कशी विकली जातील याचा एक मार्केट, ग्लोबल मार्केटचा अंदाज देखील त्याला होता. हा सर्वोत्तमाचा ध्यास जो तेव्हा होता तो नंतर कुठे लुप्त झाला. आपल्याकडे एक अमृतकाल असा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. त्याचा एक फार लिमिटेड अर्थ आम्ही घेतला, तो म्हणजे 75 ते 100 हा या देशाचा प्रवास. इट्स नॉट लाईक दॅट. दिस 25 years are the only years in last 2000 years where India shall remain young. आम्ही तरुण असणार आहोत. जगातल्या कुठल्याही देशापेक्षा वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा कमी आहे. सो वी हॅव टू टेक केअर ऑफ लेस एल्डरली पीपल अँड वी हॅव लॉट यंग पीपल. आणि हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, लोकसंख्येचा आधार, हा 2047 साली कमी होत जाणार आहे. चीनमध्ये ऑलरेडी कमी झालेला आहे. जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली, अमेरिका, इंग्लंड वयोवृद्धांच्या यादीत गेले. वी कॅन बी द मॅनपॉवर सप्लायर ऑफ द वर्ल्ड अँड दिस ॲडव्हान्टेज शॅल रिमेन अप टू 2047, विच इज इन्सिडेंटली 100th year ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. तेव्हा पुढची 25 वर्षाचा प्रवास हा तो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे. आणि ह्या टप्प्यावर 2 देश माझ्यासमोर आहेत. एकाचं नाव भारत आणि दुसऱ्याचं नाव इंडिया. नाव वी हॅव टू डू आवर सर्च फॉर एक्सलन्स. द सर्च ऑफ एक्सलन्स ऑफ नेशन डिपेंड्स ऑन सर्च ऑफ एक्सलन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. इथल्या प्रत्येक व्यक्तीला काय वाटलं, त्यांनी स्वतःमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये, आहारामध्ये, वर्तणुकीमध्ये काय सुधारणा कालानुरूप घडवत गेल्या, त्याच्यावर त्या देशाचं टिकाऊपण हे जास्त टिकणार आहे. जर्नलिझमनी मला एक शिकवलं, ते म्हणजे दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत. जशी इंडिया ही बाजू तुमच्या समोर आली पाहिजे, तशीच भारत आणि त्याचं दुःख हे देखील तुमच्या समोर आलं पाहिजे. आणि त्या दोहोंचा जो सर्वोत्कृष्टतेचा ध्यास आहे, त्या ध्यासाच्या मुळाशी काय आहे हे सुद्धा आलं पाहिजे. अलीकडच्या काळातला युनायटेड नेशन्सचा एक डेव्हलपमेंट रिपोर्ट मी वाचत होतो. त्यात भारताच्या प्रगतीचे चमकदार आकडे एका बाजूला आहेत, पण दुसऱ्या बाजूला एक अतिशय चिंताजनक नोट आहे. ती म्हणजे द इन्कम इनइक्वॅलिटी
जर कुठल्या देशात सर्वात जास्त वेगानं वाढत असेल तर तो वाढणारा देश देखील भारत आहे. दिस ऑल्सो इज कॉन्ट्राडिक्टरी. त्याच वेळेला अनेक चांगल्या गोष्टी आहेत तिकडे, परंतु आपल्याला एक निगेटिव्ह गोष्टींची सवय पद्धतशीररित्या लावली जाते आणि त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी ह्या आपल्याला कळत नाहीत. उदाहरणार्थ, जे मोबाईल आपण वापरतो त्याच्यातला जो डेटा पॅकेट आहे आपल्याकडे, ते डेटा पॅकेट जे आहे त्या डेटा पॅकेटची जी किंमत आहे, आत्ता मी इंग्लंडला होतो, ती इंग्लंडपेक्षा 14 पटीनं आपल्याकडे कमी आहे. आता तुमच्या लक्षात येईल की गावागावात हे जे नेट रेव्होल्यूशन पोहोचलं त्याला कारण काय आहे. कोरोनाच्या काळामध्ये खेड्यापाड्यावर आदिवासी वाडी वस्तीवर जो मुलगा त्या तुटपुंजा नेट पॅकमध्ये जिथे कुठे कव्हरेज येत असेल तिथे जाऊन शिकत होता, हे नेट पॅकचं स्वस्त असणं इज वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ दिस नेशन. जगात कुठेही नसलेली आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली सीधा बैंक अकाउंट में आता है ही सरकारची योजना जगात कुठल्याही देशाला इतक्या वेगानं इतक्या कमी काळात करणं जमलेलं नाही. जनधन, आधार आणि मोबाईल, ज्याला जॅम असं म्हणतात, जनधन आधार अकाउंट्स, मोबाईल आणि आधार कार्ड, त्याच्यावर तुमची एक आयडेंटिटी आहे, याच्यावर एखादं जर ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनला फंडिंग करायला आत्ता लोक पैसे घेऊन उभे आहेत अशी परिस्थिती आहे. हे चित्र 10 वर्षापूर्वी या देशात निश्चित नव्हतं. अगदी साधी गोष्ट सांगायची तर हा मोबाईल 2014 साली जेव्हा मी ह्यातलं एक मॉडेल विकत घेतलं त्यावेळी 98 मोबाईल 100तले चीनमध्ये बनायचे. आज 98 भारतात बनतात आणि ते सुद्धा कुठल्याही पुढारलेल्या राज्यात किंवा शहरात नाही. हरियाणामध्ये मनेसर नावाचं गाव आहे. आय डोंट नो यू मे नॉट हॅव हर्ड दिस नेम ऑल्सो. मारुतीचा प्लांट आहे तिकडे. त्या मनेसरमध्ये बनत आहेत. हे रेव्होल्यूशन, ही बातमी, ही सकारात्मक बाजू ही आपल्याला कळणार नाही. आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनमध्ये आपण मिळवलं आहे. असं नाही आहे की प्रॉपर्टी आहे, म्हणजे माझी बॅट मीच पहिले क्रिकेट खेळणार असं नाही आहे. ते एक लक्षात ठेवा, अशा प्रकारची गोष्ट जेव्हा तुम्ही मिळवता तेव्हा फक्त तुमचा स्किल सेट आणि त्या देशातला स्किल सेट यांची लढाई नसते, तर तुमचं इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट, तुमची इंडस्ट्रियल पॉलिसी, तुमची ट्रान्सपोर्ट सिस्टम, तुमची टॅक्स स्ट्रक्चर, तुमची एक्झिट पॉलिसी, तुमची बँकिंग रेग्युलेशन्स, तुमची लेबर पॉलिसीज, या सगळ्याचा एकमेकांशी युद्धाचा धांडोळा असतो आणि त्याच्यावर तुमच्या देशाची प्रगती किती होते हे ठरतं. म्हणजे याचा अर्थ आवर कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज इज नाव कमिंग लाईक ए सनशाईन. प्रत्येक देशाचा एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे आणि तो आत्ता भारताला कुठे त्याचा सूर गवसत चाललेला आहे. जसं एक मॅन्युफॅक्चरिंग गोष्ट तुम्ही घेतलीत तर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक, ज्याला आपण आपल्या घरात आपण वापरतो, टी व्ही, फ्रीज, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी 15-1 वर्षापूर्वी आपल्याकडे परदेशातनं यायच्या. आज जगात आपण बनवलेल्या 45% गोष्टी निर्यात करतोय. नेहमी मला एक प्रश्न पडतो, एवढे रस्ते बांधतायत, एवढी वीज केंद्र उभी राहत आहेत आणि तरी बेकारी आहे या देशात असं खूप मोठ्या रीतीनं पसरवलं जातं. तेव्हा मला आश्चर्य पडतो की मग हे 98 मोबाईल बनवतंय कोण? म्हणजे कथ्य नावाची जी गोष्ट आहे ना, ती इतक्या प्रचंडरित्या आमच्याकडे येते
आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला लागतो. आणि मला असं वाटतं या विषयावर थोडं बोलून मग मी सर्वोत्कृष्टतेचा जो ध्यास आहे त्याकडे येईन. आजूबाजूचे सगळे देश बघा, मालदीव्स, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, काय घडलं? एक मोठी आर्थिक रचना, एक मोठी सांस्कृतिक रचना, जगातल्या सर्वोत्तम महाशक्तीच्या आश्रयाखाली असलेली सत्ता या देशावर राज्य करण्याकरता काही कथ्य पसरवते. नीट समजून घ्या हा विषय. असं नाही आहे की याचा तुमच्याशी काही संबंध नाही. युक्रेन वॉरचा तुमच्याशी काय संबंध आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध असायची तेव्हा माझं आणि समोरच्याचं युद्ध मुष्टियुद्ध व्हायचं. सो हु इज पॉवरफुल विल विन. मग ते दगडांनी व्हायला लागलं. मग जेव्हा मेटलचा शोध लागला तेव्हा तलवार आणि बाण आले. मग मी सेफ राहून तुला हर्ट करेन अशा मशीन गन्स, बंदुका आल्या. मग जेव्हा विमानं आली तेव्हा बॉम्ब आले, केमिकल वेपन झाली. आणि नंतरच्या स्टेजमध्ये, स्टेज 5, त्याच्यात सिव्हिल धर्म आला, अल कायदा, जैश ए मोहम्मद. आणि त्यानंतर सिव्हिल सोसायटीला आणण्यात आलं. आणि देशांतर्गत प्रभाव टाकणाऱ्या अंतर्गत शक्तींना देशाच्या विरोधात उभं केलं गेलं. नीट समजून घ्या. देशांतर्गत गोष्टींवर प्रभाव टाकणाऱ्या अंतर्गत शक्तींना या देशाच्या विरोधात नकळतपणे उभं केलं. अँड दे डोंट नो दॅट दे आर डुईंग इट. त्यांना असं वाटतंय की आपण आपलं मत मांडतोय, पण तुमचं मत हे मॅन्युप्युलेट केलेलं आहे हेच आम्हाला कळत नाहीये. दिस इज द ग्रेट रिसेट थिअरी विच इज हॅपनिंग इन द वर्ल्ड. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला स्वतःचा आत्मस्वर मिळवून एक्सलन्स शोधायचं आहे. म्हणून हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. समबडी इज डेफिनेटली वॉन्टिंग दिस नेशन टू बी क्रिपल्ड. आणि मग त्याची एक मेथडॉलॉजी जगात डेव्हलप झाली. आपल्या आजूबाजूला जे देश कोसळले आणि आफ्रिकेमध्ये काही वर्षापूर्वी कोसळले, त्यांच्या कोसळण्याची 20-30 वर्षाची प्रक्रिया तुम्ही नीट समजून घ्या. मग तुम्हाला आपल्या देशातल्या आत्ता घडत असलेल्या काही घटनांचा आणि त्यांच्यामधलं साम्य कळून जाईल. आणि खाडकन डोळे उघडतील आणि लक्षात येईल, ओ आपण एका ज्वालामुखीच्या तोंडावर आहोत. देशामध्ये पद्धतशीररित्या भ्रष्टाचार वाढवला जातो आणि साहजिकच त्याचा त्रास सामान्य माणसाला होतो. आणि तो त्रास, त्याचा वचपा तो प्रशासनावर आणि केंद्रातल्या राज्यावर काढतो. त्या राज्यावरचं आपला राग जो आहे तो त्यातून व्यक्त होतो. त्यानंतर दुसरी एक गोष्ट केली जाते ते म्हणजे ब्रेक्झिटमध्ये मी हे शिकलो. ब्रेक्झिटमध्ये एक तिसरी शक्ती कार्यरत होती. इट वॉज नॉट जस्ट युरोपियन युनियन अँड इंग्लंड. एक तिसरी शक्ती हे सगळं मॅन्युप्युलेट करत होती अदृश्यरित्या, खूप ताकदीने. आणि जे मॅन्युप्युलेट होत होते त्यांना कळतच नव्हतं की आपण मॅन्युप्युलेट होतोय, कारण तुमच्या आजूबाजूची इकोसिस्टीमच त्यांनी बदलून टाकलेली. त्या ब्रेक्झिटचा जो निकाल लागला, तो निकाल लागल्यानंतर कळलं, द डॅमेज वॉज डन बाय देन, की इट वॉज अमेरिकन फोर्सेस दॅट. एक तिसरी शक्ती सातत्यानं निगेटिव्ह बातम्या देते, सातत्यानं देशातल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाही. आणि या प्रत्येकाचा संदर्भ नंतर मी जे बोलणार आहे त्याच्याशी आहे, तुम्हाला सांगतो. या देशाविषयी अभिमान वाटेल, या देशातल्या तरुणाईविषयी अभिमान वाटेल, या देशातल्या पूर्वजांविषयी आम्हाला आदर वाटेल, अशा गोष्टींचा आमचा संबंधच तोडायचा. इंग्रजी माध्यमात त्या शाळा निघाल्या. मग काय लक्ष्मीनारायण बोलली आणि निर्मल कुमार फडकुले. इंग्रजी शाळांच्या विरोधात नाही आहे, पण त्यातून जे सांस्कृतिक तुटले पण जाणीवपूर्वक आणलं जात आहे त्याला माझा विरोध आहे. त्या गावात, त्या शाळेमध्ये रामनवमी साजरी होत नाही, पण लाल कपडे घातलेला तो ख्रिसमसचा बाबा मात्र येतो, सांता क्लॉज. बरं, त्याचा आणि ख्रिश्चनिटीचा पण काही संबंध नाही. तो कोकोकोला कंपनीची एक मार्केटिंग कॅम्पेन होती, त्यातला मॅस्कॉट आहे.
आणि आजकाल रामनवमी साजरी होत नाही शाळांमध्ये, पण हे होतं. हे एक प्रकारे या देशामध्ये कथ्य पसरवलं जातं अत्यंत सखोलपणे, संथपणे. भाषेचा अभिमान संपवला जातो. आम्ही ज्या वंशातनं आलो त्या वंशाचा अभिमान संपवला जातो. आम्ही ज्या मातीत वाढलो त्या मातीचा अभिमान संपवला जातो. आमच्या राष्ट्रप्रेमाच्या ज्या आयकॉन्स आहेत त्याच्याविषयीचाही देतो. आणि आमची टेस्टच बदलली जाते. आणि त्या टेस्टमधून एक वेगळाच समाज निर्माण होतो की जो या देशाच्या मुख्य धारेशी तुटलेला असतो. हे एक युद्धाचं शस्त्र आणि शास्त्र आहे, हे समजून घ्या. तिसरं स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे निरुत्साह निर्माण करा. निगेटिव्ह बातम्या सतत दिल्या की काय चांगलं होणार आहे, मी मत देऊन काय होणार आहे, मताला जाऊन काय होणार आहे. निरुत्साह निर्माण करा. देशात नाकी शिंक वाहण्यात पाय तोंडात जांभई अशी समस्या, असा एक समाज वाढवा की जो सर्वोत्कृष्टतेचा शोध या देशात घेतला गेला होता आणि मलाही घ्यायचा आहे हे विसरूनच जाईल. अशा प्रकारचं एक कथ्य वेस्टर्न मीडियातून जाणीवपूर्वक आमच्याकडे पसरवलं जातं. आणि यावरची कडी यातूनही तुम्ही वाचलात तर फेक न्यूज, खूप मोठ्या प्रमाणात फेक न्यूज टाकल्या जातात. आता परवा एक न्यूज मी त्याच्यावर केलेला आहे, त्याचा उल्लेख आत्ता माझ्या इंट्रोडक्शनमध्ये केला गेला, तो म्हणजे RBI कंगाल झाली. अरे काय वेळ लागला आहे का? हां, RBI कंगाल झाली आणि हे इतकं व्हायरल झालं, ट्रेंडिंग होतं. शेवटी मला कार्यक्रम करावा लागला की इट इज नॉट ट्रू. चीफ जस्टिस पंतप्रधानांच्या घरी गेले, त्याच्यावर एवढा गदारोळ, मग तरी कोणाला बोलवायचं? इम्रान खानला बोलवायचं का? द्या त्याचा फोन नंबर, देतो त्यांच्याकडे. का त्या मोहम्मद युनुसला बोलवायचं? अमेरिकेचा पोपट बसलाय तिकडे, त्याला बोलवायचं. बरं, बोलावलं म्हणजे दोघे एकमेकाला विकले गेले असं का समजायचं आम्ही? म्हणजे ज्युडिशरी आणि गव्हर्नमेंट दे शुड बी ॲट द लॉगर हेड्स विथ इच अदर. कायम बॉक्सिंग असली पाहिजे त्यांची. हे बॉक्सिंग असण्यामध्ये कोणाला रस आहे का? त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध असू शकत नाहीत. कोणीच कोणाचं गुलाम नाही. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. पण आम्ही या देशाच्या हितासाठी म्हणून आपण एकत्र, किंवा या ज्या काय आपल्या परंपरा आहेत, महाराष्ट्रीयन परंपरा आहे गणपतीला बोलवायची. गेले 31 वर्ष एकनाथ शिंदे माझ्याकडे येत आहेत, गेले 10 वर्ष देवेंद्र फडणवीस येत आहेत, महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ येतं. ही परंपरा आपल्याकडे गणपतीला बोलवायची. मुंबईत जास्त आहे. मग जर बोलवलं तर त्याच्या विरुद्ध बोलणारा एक वर्ग काय आहे बघा. म्हणजे 9/11, आणि ती तारीख पण अशी दुर्दैवाने आली, 9/11 ज्या दिवशी ते ट्विन टॉवर पडले होते. भारतीय लोकशाहीचे 2 स्तंभ, लोकशाही आणि न्यायव्यवस्था आज धुळीला मिळाली, म्हणून अग्रलेख. हे एक पसरवायचं. कुठली पॉझिटिव्ह न्यूज द्यायची नाही. एक दुभंग समाज बनवायचा जो कायम असुरक्षित असेल आणि आपल्या सर्वोत्कृष्टतेचा शोध तो कायमचा विसरेल. आणि महत्त्वाच्या राजकारण्यांच्या आजूबाजूला अशी एक व्यवस्था निर्माण करायची की सातत्यानं त्यांच्यावर चुकीचं नॅरेटिव्ह जाईल आणि शेवटी त्या नॅरेटिव्हला बळी पडून ती आपली विचारधारा म्हणून ते सांगायला लागतात. ते देशातही सांगायला लागतात. तोपर्यंत ठीक असतं. काही वेळा ते बाहेरही जातात आणि ज्यांच्यापासून आमच्या लोकशाहीला धोका आहे त्यांनाच सांगतात इथली लोकशाही वाचवा. ह्याच्या मागचं कथ्य तुम्ही लक्षात घ्या. आत्ता जर मी तुम्हाला विचारलं की किती देशांमध्ये युद्ध चालू आहे, किती ठिकाणी युद्ध चालू आहे, तर सगळेजण हात वर करून सांगाल 2 ठिकाणी, युक्रेन रशिया आणि गाझापट्टी. बरोबर आहे. पण हे जे सगळं आहे ते गोळ्या न झाडता भारतामध्ये तुमच्या सर्वोत्कृष्टतेच्या शोधात एक युद्ध सुरू आहे याची आम्हाला जाणीवच नाही. पद्धतशीररित्या इथल्या सर्वोत्कृष्टतेच्या विरोधात उभं राहायचं. याचं कारण जर आम्ही सर्वोत्तम झालो तर कोणाची तरी आर्थिक इंटरेस्ट दुखावले जाणार आहेत. मोहादेन म्हणून विचारवंत होते इराणमध्ये. 1950च्या दशकामध्ये इराण हा आजच्यासारखा पुढारलेला, भारतासारखा पुढारलेला समृद्ध देश होता. तसाच तो लिबिया होता, लेबेनॉन होता. तिकडे हा मुहादेंनी सगळा तिथल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. त्याच्या लक्षात आलं की इथे आपल्याकडे तेलाचे साठे आहेत, परंतु तेल काढायचं टेक्निक काय आपल्याकडे नाही. ते कोणाकडे आहे? तर ते आहे अमेरिकेकडे.
आणि अमेरिका इथे येऊन तेल काढते. मग त्यांनी सांगितलं ओके 50-50 शेअरिंग, तुमचे 50 आमचे 50. अमेरिका संतापली, तू आमचे 50% कोण घेणार? बघा तुम्हाला मी काय सांगतो ते बरोबर कळेल. यातली कुठलीही गोष्ट वेळ अपव्यय करण्यासाठी देवा नाही. प्रत्येक गोष्टीचा या देशाशी अतिशय बारकाईने संबंध आहे, नीट समजून घ्या. त्याच काळात या मोहम्मद मुहादेंनी एक पक्ष स्थापन केला, नॅशनल फ्रंट. ते निवडणुका जिंकले. मग त्यांनी इराणच्या प्रोटेक्शनमध्ये इराणचं स्वत्व जे आहे ते जपत त्यांनी ठामपणे मागणी केली. अचानकपणे इराणमध्ये छोट्या छोट्या दंगलीला सुरुवात झाली. छोटे छोटे असंतोष वाढत गेले आणि मीडियानी ते खूप पेटवले. आणि मग छोटंसं जरी घडलं तरी लगेच कव्हर करायला सगळी वेस्टर्न मीडिया यायला लागली. एक जागा मिळवलेल्या पक्षाला सुद्धा भेटायला अमेरिकेतनं जर्नलिस्ट आणि त्यांचे US कॉन्सुल जनरल हैदराबादला जाऊन भेटतात. यातलं कथ्य नाट्य लक्षात घ्या. आहे की नाही सिमिलर? बरोबर की नाही? ओवेसीला भेटायला गेलो होते की नाही? आणि मग ते अनाकल्यरित्या पेटत गेलं. तो असंतोष इतका माजला की मुहादेंना राज्य करणं अशक्य झालं. तेव्हा त्याच्याबरोबरच्या इकोसिस्टीमनी आणि इतरदेशीय वृत्तपत्रकारांनी त्याच्यावर दबाव आणला की तुम्ही हा देश सोडून जायला पाहिजे, नाही तर तुमको मार डालेंगे हे लोक. आणि त्याचं विमान ज्या क्षणी उडलं त्या क्षणी लंडन टाईमपासून सगळीकडे मथळे आले. देशाला वाऱ्यावर सोडून हा पळाला. आणि काही दिवसात त्यांचं निधन झालं या टेन्शनमुळे. आणि अयातुल्ला खोमेनी आजपर्यंत डोक्यावर बसलेत आणि इराण बर्बाद झाला. छोटीशी घटना, त्याचं फ्लेअरअप केलं गेलं कारण देशाच्या अर्थव्यवस्थेवर कंट्रोल करायचा होता. युद्ध सरळ करायची गरज नसते. आता तुमच्यात कथ्य टाकलं की तुम्ही त्याला बळी पडता. कुछ बात समझ में आई? यहाँ क्या हो रहा है? विषय काय होता? ऑर्गॅनिक फार्मिंगचा होता ना श्रीलंकेमध्ये. त्यामुळे शेती किफायतशीर राहिली नाही. शेतकरी देशोधडीला लागला. आणि त्याबरोबर त्या एका घराण्याने केलेल्या ॲट्रॉसिटीज होत्या. पण त्यानंतरचा जो असंतोष आहे त्याच्या मागे मुळाशी काय आहे तर चीनला तिथे एक बंदर हवं होतं. आणि तिथल्या राज्यव्यवस्थेने सांगितलं की बंदर मिळेल पण भाड्याने मिळेल. ते म्हणले नो, वी वॉन्ट इट ॲज आवर लँड. म्हणजे तिथे चीनी रूल चालेल, आमचा तिकडे झेंडा असेल. बिकॉज दे वॉन्टेड टू हॅव ए फुटप्रिंट इन महासागर फॉर कंट्रोलिंग इंडिया. आणि त्याला नकार दिला. म्हणून श्रीलंकेत हे घडवलं गेलं. आता बांगलादेशमधून शेख हसीना आपल्याकडे आल्या. काही जण म्हणतात लाडकी बहीण योजना खूपच पॉप्युलर झालेली आहे. गमतीचा भाग सोडून द्या. पण त्या इथे आल्यानंतर त्यांनी एकच विधान केलं जे मीडियासमोर आलेलं आहे. त्यात त्यांनी काय सांगितलं की आमच्या इथलं एक बंदर अमेरिकनांना पाहिजे होतं, ते द्यायला मी नकार दिला म्हणून माझी या देशाच्या प्रमुख पदावर देशातून हकालपट्टी करण्या इतपत दंगली इथे घडवल्या गेल्या. याचा अर्थ त्यांच्या काही चुका झाल्या नसतील असं मी म्हणत नाही आहे. आय एम शुअर देअर मस्ट हॅव बीन. पण मग या सगळ्यातून हिंदूंच्या विरोधातलं शिरकाण का सुरू झालं? कोणाला काय पेटवायचं होतं? तुमचा या राग विषय काय होता? सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण होतं विद्यार्थ्यांचं त्याच्याविषयी नाराजी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी नाराजी आहे. आणि मीडियात आम्ही काय पाहिलं? तुम्ही राजवाड्यावर तिच्या घरावर हल्ला करता. 45 मिनिटात ती वृद्ध बाई वाचली नाही तर तिच्या देहाचं काय केलं असतं तुम्ही? आणि नंतर ती सापडली नाही म्हणून तिची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर आणून ती टाराटारा फाडून काढता. आप चाहते क्या थे? भाइयों और बहनों, आपकी मांग 3 किसान लॉ पीछे लो ऐसी थी ना? बरोबर आहे ना? 3 शेतीचे कायदे तुम्ही परत घ्या अशीच या देशात मागणी झाली ना? आणि परिणती कशात झाली? 26 जानेवारीला दुपारी या देशाचा झेंडा उखडून टाकला. आणि तो सुद्धा कुठे? तो लाल किले की प्राचीर पे. आणि तिकडे खलिस्तानचा झेंडा लावला गेला. तुम चाहते क्या थे?
या देशाच्या सर्वोत्कृष्टतेच्या आड येणाऱ्या या कथ्याच्या गोष्टी आणि त्यातला आंतरराष्ट्रीय व्यापक कट तुमच्या समोर यावा याच्याकरता मी हे सांगितलं आहे. तेच युक्रेनमध्ये आहे. नाटोची स्थापना झाली तेव्हाच ॲग्री झालेलं होतं अनेक वर्षापूर्वी की एकही देश 1 इंच पुढे सरकणार नाही. ती रचनाच अशी आहे. पहिले बघा, बर्लिन भिंत पडली, मग रशियाचं विघटन झालं आणि युक्रेन हा रशियाशी कनेक्टेड होता. सगळं गुण्यागोविंदाने चाललं होतं, पण तिकडे कोणाला तरी प्रवेश पाहिजे होता. म्हणून हळूहळू नाटो सरकत आलं. इकडे कोसोवोमध्ये अमेरिकेने धर्मभेद घडवला आणि कोसोवो म्हणजे जगातला सर्वात मोठा फ्लेश ट्रेड, वेश्यांचा व्यापार त्या ठिकाणी झाला. मी तिकडे व्यवसाय केलेला आहे. IT चा उद्योग मी तिकडे एक उभारायचा प्रयत्न केला होता. व्हेरी डेंजरस गेम. आणि नंतर या इथे पद्धतशीररित्या एक नाटक खेळलं गेलं आणि सुखानं चाललेलं युक्रेनचं सरकार पाडलं. आणि तिकडे कोण बसवला? एक नट, झेलेन्स्की नावाचा. आणि तरी पहिले काय केलं? भाषाशुद्धी. भाषाशुद्धी म्हणजे काय? जे रशियन बोलतात त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळणार नाहीत. आजपर्यंत मिळत होत्या, आजपासून मिळणार नाहीत. आणि दुसरं त्यांनी केलं म्हणजे वंशशुद्धता. ओरिजिनल युक्रेनियन कोण आहेत त्यांनाच फक्त पदं मिळतील, जे रशियन आहेत त्यांना मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ हळूहळू युरोपियन युनियन आणि त्यांना कंट्रोल करणारी अमेरिका यांचं राज्य हे रशियाच्या दारापर्यंत येऊन पोचलं होतं. पुतिन म्हणला, दिस इज नॉट डन, दिस इज अगेन्स्ट व्हॉट वी ॲग्रीड. आणि ते युद्ध सुरू झालं आणि आम्हाला शिकवलं गेलं युरोपियन युनियनकडून की तुम्ही तिथलं ऑइल खरेदी करू नका रशियाचं. तेव्हा बाणेदारपणे उत्तर दिलं गेलं की तुम्ही जेवढं ऑइल घेताय आणि जेवढं कन्झ्युम करताय, एक दुपारला जेवढं तुम्ही वापरता तेवढं सुद्धा ऑइल आम्ही घेत नाही आहोत. तेव्हा आम्हाला नॉन अलाइन्ड मुवमेंटची आठवण करून दिली गेली. तेव्हा शंकरांनी बाणेदारपणे जयशंकरनी उत्तर दिलं, आय एम नॉट ऑन युक्रेन साईड, आय एम नॉट ऑन रशियन साईड, आय एम नॉट सिटिंग ऑन द फेन्स, आय एम स्टँडिंग ऑन माय ओन लँड. हा आंतरराष्ट्रीय पट. आणि आता युद्धाची एक नवीन परिस्थिती आलेली आहे. ही सगळी टेक्निक लक्षात घ्या. हे सोशल मीडिया आहे, याच्यावर मी डिटेलमध्ये बोलेन. हे घरामध्ये अलेक्सा नावाचं असतं ना, त्या अलेक्सात एक मायक्रो रेकॉर्डर असतो. तो घरातले अनेक टॉपिक्स जे तुम्ही बोलता ते रेकॉर्ड करतो, त्याचं विश्लेषण करतो आणि त्याप्रमाणे तुमच्यावर माहितीचा स्रोत टाकला जातो. तुमची जीवनशैली कंट्रोल केली जाते. तुम्ही मोबाईलवर एखादा सर्च करा, त्याच्या जाहिराती तुम्हाला सतत अल्गोरिथम असतं त्याच्या मागे एक, ते तुम्हाला कंट्रोल करत जातं. तुमची टेस्ट कंट्रोल केली जाते. आणि आता गाझामध्ये तर वेगळंच युद्ध आहे. लव्हेंडर आणि काय बरं त्याचं नाव, गॉस्पेल, असे 2 सॉफ्टवेअर आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहेत. ते काय कंट्रोल करत आहेत? किती डेंजरस आहे हे सगळं कल्पना आहे तुम्हाला? आणि हे तुमच्या दाराशी आलेलं आहे. हेच तुमच्या सर्वोत्कृष्टतेच्या विरोधात आहे, कारण त्यांना भारत स्ट्रॉंग नको आहे. आणि तो का नको आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर भोंगा वाजला युद्धाचा आणि इस्रायलचे बॉम्ब पडायला लागले तर भोंगा वाजतो. मग स्त्रिया आणि लहान मुलं हे बंकरमध्ये जाऊन लपतात आणि पुरुष लढण्याकरता बाहेर पडतात. 70% जे मृत्यू झालेले आहेत ना युद्धामध्ये, ते तिथल्या महिलांचे आणि लहान मुलांचे झालेत. टार्गेटेड अटॅक ऑन विमेन. हे कसं कळलं? काय अफलातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे, लक्षात घ्या. महिला बंकरमध्ये जातात आणि त्या आपली ख्याली खुशाली आपल्या नवऱ्याला, आपल्या माहेरला, आपल्या मित्रमैत्रिणींना इंग्लंड अमेरिकेमध्ये व्हॉट्सॲप किंवा इतरद्वारे कळवतात. ते व्हॉट्सॲप ट्रॅक केले जातात या 2 सॉफ्टवेअरमधून आणि ते जिथून आहेत तिथे कोणी पाठवले हे जिओ टॅगिंग करून कळतं की नर्मल कुमार फडकुले या सभागृहाच्या खाली जो बंकर आहे त्याच्यात 700 महिला आहेत. आत्ता निशाणा लगा के डाग दिया जाता है मिसाईल. आणि लहान मुलं. आणि हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कंट्रोल केलं जातं. ह्याच्यात ह्युमन इंटरव्हेन्शन नाही. सो नोबडी कॅन स्टॉप इट. हे इतक्या भीषणपणे घडतं आहे. आणि हीच सगळी उद्याची युद्ध आहेत की जी आमच्या देशाच्या सर्वोत्कृष्टतेच्या विरोधात आहेत. त्यामुळे गुंड पोसले जातात, दंगली पोसल्या जातात, एक नॅरेटिव्ह पसरलं जातं, या देशाच्या विरोधात पसरलं होतं. आणि हा प्रचाराचा एक जगडव्या साचा आहे जो आम्हाला सर्वोत्कृष्ट बनवण्यापासून थांबवला जातो. मग एखादी गोष्ट आमची फेल गेली
की त्या विरोधात लगेच रकानेच्या रकाने एक आमचं यान पडलं चांद्रयान, काय आर्टिकल आली होती बघा. हा पैसा खर्च करायची काय गरज आहे, देशाला आत्ता काय गरज आहे, शेतकऱ्यांना शेतीला माल नाही आणि तुम्ही यान पाठवायला लागले, आणि तेही पडलं. त्यावेळी मी माशेलकर डॉक्टरांच्या बरोबर होतो. ते म्हणले, उदय प्रयोग आहे तो फेल जाणारच, पण फेल या शब्दाची व्याख्या लक्षात घे आणि आपणही लक्षात ठेवा, फेल इज FAIL विच इज फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. हाच तो सर्वोत्तमाचा ध्यास आहे की ज्यांनी या देशाला इतकं सर्वोत्तम केलेलं होतं. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की या देशाबद्दल मला खूप खंत वाटायची, पण अलीकडे काही गोष्टी घडल्या आणि मग मला कळलं की वी आर 10x कंट्री. 10x म्हणजे 10 टाइम्स बेटर आणि 10 टाइम्स चीपर. आणि मग या देशाविषयीचा अभिमान जागृत झाला की आय एम बॉर्न इन दिस कंट्री. तुम्हाला 2000 साल आठवत असेल, 2000 साली वाजपेयी सरकार होतं आणि त्यावेळेला आम्ही 104 सॅटेलाईट एका अग्निबाणावर लोड केले आणि 104 सॅटेलाईट एका वेळी विविध ऑर्बिटमध्ये 104 परिघात एकाच वेळी लॉन्च केले आणि त्यातले 101 हे परदेशी राष्ट्रांचे होते, फक्त 3 आमचे होते. आणि ह्याचं प्रक्षेपण करून आम्ही करोडो डॉलर्स मिळवले. इजंट इट सर्च ऑफ एक्सलन्स? आणि लक्षात घ्या, काय अभावातून इस्रो निघालं तुम्हाला कल्पना आहे? पहिलं सॅटेलाईट जेव्हा अग्निबाणावर चढवला गेला तेव्हा तो अग्निबाणापर्यंत न्यायला आमच्याकडे त्या सॅटेलाईटसाठी AC गाडी नव्हती, रिक्षाने आपल्या सायकलच्या कॅरियरला लावून नेलेलेचे फोटो आहेत माझ्याकडे. तब से जाके हमने इतनी प्रगती की. त्या वर्षीच्या दुसऱ्या एका घटनेकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. आणि या देशाच्या हाडी माशी, कारण आम्हाला आमच्या देशाविषयीच अभिमान नाही. आमच्या देशाच्या हाडी माशी ही जी ज्ञानाची लालसा आहे ना, ह्या जो सर्वोत्तमाचा ध्यास आमच्या आईवडिलांच्या गुणसूत्रातून आमच्याकडे आलेला आहे. हे गुणसूत्रातून आलंय, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. माझ्या एकट्याचं नाही तर समाजाचं भलं झालं पाहिजे हा ध्यास हा 700 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. तो ज्ञानेश्वरांनी इथल्या हिंदू संस्कृतीतून आणलेला आहे. 2000 साली आमचं एक विमान हायजॅक केलं होतं, आठवत आहे का? काबूल कंदारला नेलं होतं व्हाया दुबई लाहोर, करेक्ट? आणि ते सगळे ओलीस ठेवले गेले आणि त्या ओलीस ठेवलेल्या लोक काही आजारी पडले. तेव्हा त्यांनी तालिबान सरकारला सांगितलं की आम्हाला अफगाणिस्तानमध्ये काबूल कंदारला की आम्हाला क्रोसिन, कोडोपायरिन आणि मिनरल वॉटर द्या ते प्यायला. तालिबान सरकारने सांगितलं आमच्याकडे क्रोसिन बनत नाही आणि आमच्या अख्ख्या देशात मिनरल वॉटरची एकही बाटली नाही. मला आश्चर्य वाटलं. काबूलपासून केवळ काही किलोमीटरवर गजनी नावाचं गाव आहे. हेच ते गजनी मोहम्मदाचं, ज्या गजनीनं या देशावर 17-18 वेळा आक्रमण केलं, बरोबर आहे? आणि ते सोरटी सोमनाथ सुद्धा लुटून नेलं. 21 वेळा हा देश सोनं नाणं जे काही जड जवाहिरात होते हे सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेला. आक्रमण करून संपत्ती लुटता येते, हाडीमाशी भिंतीला सर्वोत्तमाचा ध्यास लुटता येत नाही. तुम्हाला मिनरल वॉटरने देता आलं आणि आम्ही 101 देशांचे सॅटेलाईट उडवून दाखवले एकाच अग्निबाणावरून. हा तो सर्वोत्तमाचा ध्यास आहे. आणि त्याचा मला अभिमान कधी वाटला तर जेव्हा मी करोना काळातली भारताची प्रगती पाहिली आणि थक्क झालो. खरं तर करोना काळ हा शब्दच चुकीचा आहे, तो वापरणं बंद करा. हा जगातला सर्वोत्तम इनोव्हेशनचा काळ आहे आपल्या भारतात घडलेला. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण काय माहिती आहे का, मीडिया हे तुमच्यासमोर आणत नाही, कारण ते आंतरराष्ट्रीय कट एक युद्ध आहे तुमच्या सतत निगेटिव्ह. आणि त्यात पुन्हा तो भांडूपचा राजा सकाळी येतो, डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडे जातो, बरोबर आहे ना? आणि मग ते सगळं, आणि काय म्हणजे ह्याच्यातनं काय मिळालं मला सांगा? हा ह्याच्या भेटीला गेला, तो त्याच्या भेटीला गेला, तुम्हाला काय मिळालं? हे सगळं घडत होतं ना तेव्हा एक प्रशांत गाडे नावाचा मुलगा आहे, नाव लिहून घ्या आणि यूट्यूबवर सर्च करा. मी जी नावं सांगतोय कृपा करून लिहून घ्या, यातलं एकही नाव खोटं नाही. आणि खोटं ठरलं तर इथे समोर मला फटके मारा.
काय संशोधन केलं हो या काळामध्ये. इंजिनिअरिंगला असणारा मुलगा, डिप्लोमा इंजिनियर, कॉपी पेस्ट करून पास व्हायचं, थोतूर मातूर प्रोजेक्ट करायचे, त्याला कंटाळा आला आणि तो म्हणला नाही, मला समस्येवर काम करायचं आहे. समस्या काय तर जन्मतः किंवा अपघाताने ज्यांचे हातपाय जातात त्यांना आर्टिफिशियल लिंब द्यायचेत. ते लिंब 50 आणि 40 लाखाला परदेशातून येतात, गरिबाला कसे परवडणार. म्हणून IIT बॉम्बेकडे एक प्रोजेक्ट दिला त्यांनी त्याला हाकलून दिला. तो समोरच्या फुटपाथवर झोपला त्या दिवशी. 1-1.5 वर्ष धक्के खाल्ले, घरी काहीच सांगितलं नाही शिक्षण सोडलंय म्हणून. आणि त्याला जयपूर फूटवाल्यांनी स्कॉलरशिप दिली 10,000 रुपयाची दरमहा. आता इसमें रहेगा क्या, खाएगा क्या, संशोधन क्या करेगा. 7 किलोमीटर जाणं आणि 7 किलोमीटर येणं हा पोट्ट्या पायी करायचा आणि एक वडापाव घेऊन रात्रीचं फक्त थंडगार माठाचं पाणी प्यायचा. आणि ज्या कोणाला हे खोटं वाटत असेल ना, त्यांनी त्याची मी घेतलेली मुलाखत स्वयं टॉक्सवर बघा. हे असंच्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी 30-40 लाखाचा आर्टिफिशियल पाय आणि हात त्यांनी तयार केला आणि तो इतका मजबूत होता की तो घालून जो पेशंट होता त्यांनी पहिल्या मजल्यावरनं उडी मारली आणि तुमच्या आमच्यासारख्या धडधाकट माणसाबरोबर धावण्याची स्पर्धा जिंकली. आणि तो पाय कितीला बनवला त्यांनी? एनी गेस? 12,000 रुपयात. हे त्या कोरोनाच्या काळात आपल्याकडे झालेलं संशोधन आहे. आणि काय प्रकारचं इनोव्हेशन या देशाने घडवलं. आपत्तीत असताना पहिलं चॅलेंज होतं टेस्टिंग किटचं. तुम्हाला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा कोरोना आपल्याकडे आला त्यावेळेला आपली कपॅसिटी काय होती माहिती आहे का टेस्टिंगची? 8 टेस्ट पर डे. पुण्याला व्हायरोलॉजी सेंटर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जवळपास हे युद्ध आपण जिंकणं अशक्यच होतं. एप्रिल 12, 2020 ही तारीख लक्षात ठेवा. आपण 5 लाख किट चायनाकडनं ऑर्डर केल्या. 16 एप्रिलला आपल्याला त्या किट्स आल्या. 18 एप्रिल लक्षात आलं यातल्या बऱ्याचशा चायनीज माल आहे. म्हणून 18 एप्रिल ते 21 एप्रिल 2020 त्याचा यूज आपण थांबवला होता. आणि तेव्हाच लक्षात आलं की हे आपल्याला बनवायला पाहिजे. माय लॅब नावाची कंपनी पुढे आली. माय लॅब नाव लक्षात ठेवा. त्यांनी फक्त 6 आठवड्यात चायनाच्या तोडीस तोड त्यांनी किट बनवलं 30% कॉस्टमध्ये, संपूर्ण भारतीय पदार्थ वापरून. मला नेहमी त्या इटालियन डॉक्टरांचं कौतुक वाटतं ज्यांनी पहिलं डिसेक्शन केलं आणि कोरोना काय हे आम्हाला समजावून सांगितलं. जीवावर उदार होऊन त्यांनी त्या डेड बॉडीचं केलेलं होतं सगळं डिसेक्शन. आणि त्यात त्यांनी सांगितलं की प्रोटीनच्या आवरणाखाली तो तुमच्या श्वासनलिकेतून जातो आणि मग आत गेल्यानंतर तो त्याचं खरं रूप जाहीर करतो. म्हणजे खाली जर एखादा रखवालदार किंवा पोलीस असेल तर तो आपल्याला सेफ वाटतो, पण तोच इकडे पोलीस येऊन बसतो आणि आतमध्ये सगळे व्याख्यानात गुंग झालेत हे कळल्यानंतर पोलीसचा ड्रेस काढून टाकतो, दहशतवाद्याचा ड्रेस घालतो आणि फटाफट गोळ्या मारून सगळ्यांना संपवतो. तसा तो विषाणू आहे. त्याचं सिक्वेन्सिंग आमच्या हातात आल्यानंतर आम्ही अवघ्या 90 दिवसात 12 लाख टेस्ट केल्या आणि त्याची किंमत जागतिक मार्केटपेक्षा 30 पटीनं कमी होती. मीडियाने कधीही ती बातमी तुम्हाला दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी वेव आली, बरोबर आहे. पहिली वेव आली तेव्हा एक कथ्य आलं तुमच्यासमोर. एक बातमी आली होती मीडियात की ती म्हणजे भारतात 40 कोटी लोक मरणार, जॉन हॉपकिन्स या संस्थेचा दावा. बरोबर आहे. मी तर घाबरून गेलो. माझी पत्नी डॉक्टर आहे आणि सगळेच आमच्याकडे डॉक्टर आहेत. आणि 40 कोटी भारतीय मरणार म्हणजे 1/3 ऑफ इंडिया विल बी वाईप्ड आउट. जॉन हॉपकिन्स म्हणते. यू कॅनॉट क्वेश्चन देअर इंटिग्रिटी अँड कॅपॅसिटी. 8 दिवसांनी जॉन हॉपकिन्सनी सांगितलं नाही असं कुठलंही संशोधन आम्ही केलेलं नाही, आमच्या नावावर कोणतरी खोटं खपवत आहे. ती बातमी एकाही वृत्तपत्राने दिली नाही आणि ज्यांनी दिली त्यांनी 12व्या पानावर 3-4 कॉलम शेवटची बातमी. पण घबराट काय पसरली. मग देशाविरुद्ध असंतोष कसा पसरला. इनको मॅनेज करणार नाही, आता देश बर्बाद होणार, 700 कोटीचं जग बर्बाद होणार कारण 140 कोटीच्या भारतीयांना कोरोना मॅनेज करता येत नाही कारण इकडे गर्दी जास्त,
ऑक्सिजन नाही, मास्क नाही, PPE किट नाही, डॉक्टर नाही, नर्स नाही, बेड नाही, रेमडेसिवीर नाही, लस नाही. आणि लस तुम्ही कुठली घ्या म्हणून अग्रलेख लिहून आले आपल्याकडे, फायझर. -40 डिग्रीजमध्ये मुंबई एअरपोर्टहून मी इथे दर्शनाळ गावात द्यायची, मी इकडे अक्कलकोटच्या जवळच्या खेड्यात जाऊन द्यायची, शक्य आहे का? आणि त्याचकरता त्यांना या देशाची टांगसाळ आणि 6 बंदरं लिहून द्यायची होती गहाण म्हणून. आणि सगळ्या वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहिले. आणि मग दुसरी ती वेव, त्याच्यात ती रॅपिड अँटीजन टेस्ट निघाली. पण तुमच्या लक्षात कुठली गोष्ट राहिली? गंगेच्या किनाऱ्यावर ती प्रेतं आहेत, त्यातनं एक महिला धावती आहे मोजो किट घेऊन, हे बघा मृत्यूचं थैमान. बरोबर आहे. त्याच काळात काय संशोधन झालं ते मी तुम्हाला आज सांगतोय, आणि हे कथ्य लोकांमध्ये पसरवा. आपण कोरियाकडून रॅपिड अँटीजन टेस्ट किट मागवली. कोरियाने ती शिपमेंट पाठवली. आता हे जाणीवपूर्वक झालं का काय मला माहिती नाही, आय डोंट वॉन्ट टू कॉमेंट ऑन दॅट. पण ती शिपमेंट पोचली कोरियाची आफ्रिकेमध्ये. आफ्रिका म्हणलं आयला न मागता आमच्या रॅपिड अँटीजनची टेस्ट, म्हणजे आता काय आम्ही परत देत नाही तुम्हाला. आता आम्ही मागितली आमच्या टेस्ट आम्हाला द्या किट. रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय? ते उघडायची, नाकात घालायची, त्या द्रावणात घालायची, रंग बदलला तर तुम्ही पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे, अशी टेस्ट होती. म्हणजे तुम्हाला लॅबमध्ये जायला नको. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मृत्यूचं थैमान चाललं होतं. डेथ रेट वॉज व्हेरी हाय. आणि त्या काळात ती किट पोचल्यानंतर आम्ही साऊथ कोरियाला पुन्हा सांगितलं हे तुम्हारी गलती आहे, हमको किट चाहिए. ते म्हणले आता 6 महिन्यांनी या, कारण 6 महिने दुसऱ्यांसाठी प्रोडक्शन बुक झाले. त्यावेळेला पुन्हा एक लॅब पुढे आली आणि त्यांनी अवघ्या $60 ती टेस्ट डेव्हलप केली. आणि ती सुद्धा 2 महिन्याच्या काळात, 2 आणि 3 महिन्याच्या काळात. आणि त्यातल्या 70% संशोधन करणाऱ्या महिला होत्या. आणि लक्षात घ्या, तुमच्या आमच्या घरातल्या सगळ्या अडचणी तेव्हा त्यांच्याकडे होत्या. घरच्यातल्या कुटुंबाचा विरोध होता संशोधन करायला जाऊन. घराच्या बाहेर पडायची काय गरज आहे? मृत्यूचं थैमान सुरू आहे. पण तरी त्या जात राहिल्या आणि संशोधन करत राहिल्या. त्या अँटीजन टेस्ट किट त्यांनी डेव्हलप केलं. आणि त्यांची जी प्रमुख महिला आहे, तिशीची होती, तिने ते सबमिट केलं, ॲक्सेप्ट झालं. आणि दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. आणि तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. शेवटच्या क्षणापर्यंत ती मानवतेला वाचवण्याकरता लढत होती. ही स्टोरी तुमच्यापर्यंत कधीही येणार नाही. तुमच्यापर्यंत स्टोरी आली, गंगेमध्ये प्रेतं किती वाहत आहेत. बरोबर आहे. आणि किती प्रेतं वाहत होती हो. भारत बर्बाद होणार होता, जग बर्बाद होणार होतं. म्हणून मी WHO साईटवर कोरोना संपला त्याच्यानंतर मृत्यूचा दर पाहिला. जर्मनी, जपान, इंग्लंड, इटली, अमेरिका, ऑल मेडिकली advanced stages had a death rate of 4.4%. भारत 1.1%. ही आश्वासकता कधी माध्यमांनी आणली? आणि या सगळ्याला कारणीभूत काय? लस. ही लस सुद्धा आपण डेव्हलप केली 20 महिन्यात. ती लस डेव्हलप करू नये म्हणून WHOवर दबाव आणणारी एक अंतर्गत लॉबी तिकडे कार्यरत होती आमच्याकडच्याच लोकांनी. आणि ती लस तयार झाल्यानंतर एका तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ती घेतल्याचा फोटो तुमच्याकडे असेल तर मला पाठवा हो. एक 78-79 वर्षाचा म्हातारा या देशात, त्यांनी काय ट्विट केलं होतं? ते ट्विट आजही मी काढून ठेवलेलं आहे. त्यांनी काय ट्विट केलं? ही लस तुम्हाला नपुंसक बनवते. अरे 78 वर्षी तुला काय करायचं नपुंसक बनवते का नाही? तुझा उद्देश काय आहे? आणि हे कथ्य कमी म्हणून दुसरं एक कथ्य की हिंदू लस आहे. व्हॉट नॉनसेन्स. आणि मुसलमानांनी घेऊ नये म्हणून अनेक मुसलमानांनी घेतली नाही ती लस. बरोबर आहे. एकही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लस घेतानाचा फोटो नाही. व्हॉट काइंड ऑफ कॉन्फिडन्स यू हॅव ऑन अवर सायंटिस्ट. आणि त्यांनी ती की 18 ते 20 महिन्यात डेव्हलप करून तुम्हाला दिली. आणि ती कोणी दिली? ज्या माणसांनी 7वीपर्यंत पायात चप्पल घातलेली नव्हती अशा एका मातृभाषेत शिकलेल्या सायंटिस्टनी. आणि ती पुढे त्याचं लसीकरण सुरू झालं. पहिले वेग कमी होता तेव्हा अग्रलेख काय आले?
ह्या वेगाने जर आपण केलं तर 5 वर्ष लागतील, तोपर्यंत अर्धा भारत मेलेला असेल, दुसऱ्या लाटेसारख्या आणखीन 10 लाटा येतील. पण सर्वोत्तमाचा ध्यास इकडे सुरू होता. यावर मीडियाचा विश्वासच नाही, कारण बाहेरच्या इकोसिस्टीममुळे या देशाकडे एका अत्यंत पराभूत मानसिकतेनं बघायची वृत्ती आमच्या मीडियामध्ये आलेली. त्या काळामध्ये पंतप्रधानाच्या वाढदिवसाला एका दिवसात आपण 2,67,00,000 लोकांना वॅक्सिनेट केलं. म्हणजे 150 वर्ष ज्या इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं त्यांना जर आम्ही लसीकरण करायचं ठरवलं असतं तर 3.5-4 दिवसात लसीकरण करून परत पाठवलं असतं. ही ताकद. आणि 110 देशांना 160 कोटी डोस आम्ही फ्री वाटले. वसुधैव कुटुंबकम. त्या काळात आमचा मृत्यूदर सर्वात कमी होता, कारण तुमच्यासारखे देवदूत उभे राहिले. त्यात अनेक डॉक्टर होते, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था होत्या. आपल्या गल्लीतली एखादी वृद्ध बाई असेल, तिच्या घरी आपसूक डबा पोचत होता. हे सगळं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत होतं. याचं कारण हे विश्वची माझे घरं हीच ती ज्ञानेश्वरांची शिकवण होती. आता विश्वात्मके देवे. म्हणून मी ते एक पुस्तक काढलं. आमच्या ठाण्यामध्ये पोलिसांनी जे काम केलं विवेक फणसळकरांच्या नेतृत्वाखाली, इतकं अफलातून होतं की त्याच्यावर पुस्तक काढलं, कोरोना काळातील विवेक. आणि दुसरं पुस्तक आम्ही काढलं ते म्हणजे ह्या ज्या सगळ्या स्वयंसेवी संस्था तुमच्या रूपानं जो जनता जनार्दन उभा राहिला, त्यांनी इतकं अफलातून काम केलं की शेवटी मी त्याच्यावर एक पुस्तक काढलं. त्याचं टायटल काय दिलं बघा, देव पाहिला आम्ही. कारण युद्ध सीमेवर नव्हतं, युद्ध होतं घरात, दारात, तुमच्या श्वासात, तुमच्या शेजारी, आजूबाजूला असलं युद्ध जिंकलं आपण केवळ स्वयंसेवी संस्थांच्या बळावर. आणि स्टोरी आणि नॅरेटिव्ह, एक तरी स्टोरी मला दाखवा त्या काळातल्या ह्याची आलेली. आणि चर्चा मात्र हा करोना आम्हाला गिळून टाकणार ही. हेच ते वॉर, सर्वोत्कृष्टतेच्या विरोधातलं. आणि या काळात काय संशोधनं झाली आहेत याची फक्त एक छोटीशी यादी तुम्हाला सांगतो. त्याच्या डिटेलमध्ये मला बोलता येईल, फक्त आकडे लक्षात घ्या. या काळात हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन अधिक सक्षमरित्या निर्माण झालं, ज्याची किंमत 40 पटीनं कमी आहे. याच काळात कॅटरॅक्ट सर्जरी आणि त्याचं स्टँडर्डायझेशन झालं, ज्याची किंमत अमेरिका इंग्लंडपेक्षा 100 पटीनं भारतात कमी आहे. ओपन हार्ट सर्जरी 20 पटीनं जगापेक्षा कमी आहे. आणि आर्टिफिशियल फूट, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, 300 पटीनं भारतात स्वस्त डेव्हलप झाला. आणि आपण याला करोना काळ म्हणतो. अरे हा तर सर्वोत्तमाचा ध्यास असलेला काळ आहे. इथंच संशोधन फुललं. लक्षात ठेवा, जो समाज फोनसाठी 5-5 वर्ष थांबत होता, त्याच समाजात आज जगातला सर्वात चीप डेटा दिला जातोय. तुम्हाला काय उदाहरणं देऊ, काय संशोधन झालं या काळामध्ये, कसला अफलातून सर्वोत्तमाचा ध्यास आहे. आय ऑलवेज से दिस लँड इज ब्लेस्ड बाय गॉड. राहुल रस्तोगी, नाव पुन्हा लिहून घ्या, खोटं वाटलं तर यूट्यूबवर बघा मी काय म्हणतोय ते. संकेत डिव्हाइस म्हणून त्यांनी डेव्हलप केलं, पोर्टेबल ECG. त्याची एक जवळची नातेवाईक महिला त्यांनी मृत्युमुखी पडताना पाहिली. का तर हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक का आला तर डायबिटीस होता म्हणून कळला नाही. खेडेगावात राहत होती. कसा करणार ECG? आठवड्यातून 2 दिवस फक्त डॉक्टर येतो, तोही अर्धशिक्षित डॉक्टर आहे. कंपाऊंडर होता अनेक वर्ष, तो येतो. 500,000 लोकवस्तीचा पाडा. मग अशा लोकांनी काय मरायचं? अशी 6,27,000 खेडी आहेत. आर वी अलाउड नाही टू डाय? हा म्हणला नाही, मला समस्येचं नाही, मला उत्तराचं भाग व्हायचं आहे. म्हणून त्यांनी ते संकेत ॲप डेव्हलप केलं. त्याच्या 2 अंगठ्यांनी स्वतःला रजिस्टर करायचं आणि एक एवढंसं इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट छातीवर 6 ठिकाणी फिरवायचं. त्याचे डेटा कॅप्चर केला जातो आणि तो डॉक्टरांना पाठवला जातो आणि 5 सेकंदात त्याचा ECG निघतो. त्या ECGची किंमत ₹5 पर ECG. 30 लाख अफलातून करेक्ट ECG निघालेले आहेत आणि त्या इन्स्ट्रुमेंटची किंमत ₹4,500 ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. हे आलं संशोधन तुमच्यासमोर. तुमच्यासमोर बातमी काय आली? उद्धव ठाकरे वर्सेस जरांगे वर्सेस देवेंद्र. काय मिळालं व्हायच्यात? दुसरी तुम्हाला बातमी देतो, मिस्किन इंगवले. त्यांनी एक समस्या पाहिली की खेडेगावांमध्ये महिला खून की बीमारी से बीमार है आणि अशीच महिला मुलांना जन्म देते आणि ते पण तसेच होतात आणि ते अर्थव्यवस्था को बोझ बन जाते बिकॉज देन यू हॅव टू फीड देम अँड यू हॅव टू गिव्ह देम फ्री. आणि टेस्ट करणार कशी? काल मी एका पाड्यावर गेलो होतो, 500चा पाडा आहे. ते म्हणले
एस टी येत होती, गेले 1 वर्ष झाले एस टी येत नाही कारण पूल तुटलेला आहे. आम्ही त्या लाकडाचा आधार धरून जातो. मी त्याचा व्हिडिओ पण केला आहे, बरोबर ना? माझ्याबरोबर अभिजित पाटील होते, ते आत्ता नाही. आता तिकडे जर एखाद्या महिलेला खून की कमी असेल तर ती निर्जंतुक सिरीज आणणार कोण, काय कोण, हे सगळं काढणार कोण, आणि ती सोलापूरला येणार कधी? शक्यच नाही काही. मग ती तशीच मरणार. आणि अशा 30% स्त्रिया आहेत आपल्याकडे. तो म्हणला नो, मिस्किन इंगवले त्याचं नाव. तिने एवढं इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलं, त्याच्यावर बोट ठेवायचं, नो प्रिक, बोट ठेवायचं, आणि काही क्षणानंतर एक बीप आवाज येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं. 30-40 लाख टेस्ट लॅन्सेटनी केल्या आणि सांगितलं दिस इज द बेस्ट इनोव्हेटेड प्रॉडक्ट इन द डिकेड. आणि त्याची किंमत किती आहे? त्याची किंमत आहे $3,500 रुपये. मला सांगा, हे काय आहे? हा कुठला भारत आहे? हा कुठला संशोधनाचा ध्यास आहे? जेव्हा इतकं सगळं निगेटिव्ह तुमच्यापर्यंत पोचत असतं तेव्हा हे काय घडतंय? मॅनहोल कधी ओव्हरफ्लो होताना बघितलंय का? मैला बाहेर येतो, घाण बाहेर येते, आपण नाकाला रुमाल लावतो आणि ते साफ करायला महानगरपालिकेला फोन करतो. महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी येतो आणि त्या घाणीत, जी तुमची घाण आहे त्या घाणीत तो आत उतरतो, तुमचा मैला त्याच्या शरीराला लागतो, तसा तो खाली जातो, श्वास बंद करून खाली जातो आणि खालची घाण बाहेर काढतो, चोकअप बाहेर काढतो, आणि बाहेर आल्यानंतर पूर्ण मैल्यांनी लदबदलेला असतो, जवळ पाणी नाही, काही नाही, तसाच जातो आणि जिथे कुठे महानगरपालिकेचा नळ मिळेल त्या खाली स्वतःला साफ करतो. तोपर्यंत ते सगळे लाखो जीवजंतू आत गेले असतात. ते विसरण्याकरता, तो वास नाकात न जाण्याकरता मग तो हातभट्टीची मारतो आणि 30-40ला मरतो. आणि तुम्ही सांगता तो घाणेरडा, आणि ती घाण निर्माण करणारे तुम्ही स्वच्छ. केरळमधल्या 4 विद्यार्थ्यांनी ठरवलं की या समस्येवर काम करायचं, आणि त्यांनी एक रोबो डेव्हलप केला की जो रोबो कोणालाही, त्या सफाई कर्मचाऱ्याला सुद्धा वापरता येईल. तो रोबोचा हँड आत जातो, तो सगळं साफ करतो, मैला बाहेर काढतो आणि तो ट्रॅक क्लीन करतो. याच्यातनं तो सफाई कर्मचारी सेफ झाला, एवढाच बदल घडत नाहीये मित्रांनो. काय बदल घडला बघायची दृष्टी काय पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. तो सर्वोत्तमाचा ध्यास आहे. त्या मुलांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू केला तेव्हा त्यांना विचारलं की आपने क्या खोजा? ते बोले डिग्निटी खोजी. कारण मी इथे कोणाला विचारलं एखाद्या मुलाला की तुझे हरिभाई देवकरणमध्ये तुझे वडील काय करतात? तो म्हणतो डॉक्टर आहे, कोण म्हणतो वकील आहे, कोण म्हणतो उद्योजक आहे, कोण म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोण म्हणतो वकील आहे. तुझा बाप काय करतो? गटारात उतरतो, घाण साफ करतो, दारू पितो. आता तो सांगतो तेरा बाप वकील, तेरा बाप डॉक्टर है, तो मेरा बाप रोबो ऑपरेटर है. कळलं? ही डिग्निटी आहे. कोचीनमध्ये एक परवा बातमी होती. कोचीनच्या नदीमध्ये मोदींनी हायड्रोजन बोटीचं उद्घाटन केलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही, जगातलं सर्वात स्वस्त फ्युएल. मी त्या कंपनीला, त्या प्रोजेक्टला व्हिजिट दिलं, कंपनी शोधून काढली. ते म्हणले पुढच्या 3 वर्षाचं प्रोडक्शन बुक झालं आहे, भारतातल्या प्रत्येक नदीत आमची बोट असणार आहे. इजंट इट अ रेव्होल्युशन? तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. रात्र संपेल पण ही उदाहरणं संपणार नाहीत, तुम्हाला सांगतो. अकासा एअरलाईननी आणि इंडिगो एअरलाईननी जवळपास 150 विमानं ऑर्डर केली आहेत, जी पुढच्या 3, 4, 5 वर्षात भारतात येणार आहेत. टाटा आणि एअर इंडियानी 600 विमानं ऑर्डर केली आहेत. अहो ते विमान आहे. आज जरा माझ्याकडे सोसायटीत खाली ठेवायला जागा नाही, तुमच्याकडे ठेवू का? असं नाही ठेवता येत. 200-300 कोटीचं विमान असतं, ते रोज चाललं पाहिजे, त्यातनं प्रॉफिट झाला पाहिजे, नाही तर दिवाळं वाजेल त्या कंपन्यांचं. त्या मूर्ख आहेत पैसे टाकायला. म्हणजे याचा अर्थ एवढे विमानतळ होणार आहेत, म्हणजे विमानतळ होणार आहेत याचा अर्थ तेवढं सिमेंट लागणार आहे, याचा अर्थ सिमेंट आणि स्टील कंपन्या तेजीत येणार आहेत, बरोबर आहे? मग ते बांधायला लेबर लागणार आहे, याचा अर्थ कन्स्ट्रक्शन कंपन्या तेजीत येणार आहेत, आणि ते वापरणारा वर्ग असणार आहे. आणि एअरलाईनचा धंदा किती जिकिरीचा आहे तुम्हाला सांगतो. एका युरोपियन एअरलाईनला मी कन्सल्टंट होतो म्हणून सांगतो, नीट समजून घ्या हा देश काय बदलतोय. एअरलाईन किती जिकिरीची आहे बघा. जेव्हा इंधनाचे दर, हवाई इंधनाचे दर स्टेबल असतात, रुपी टू डॉलर रेशो स्टेबल असतो, त्यावेळेला विमान फुल असतं
आणि उडताना आणि लँड होताना जेव्हा आम्हाला घिरट्या घालाव्या लागत नाहीत, तेव्हा विमानाचा प्रॉफिट एका उड्डाणाचा पर पॅसेंजर पर किलोमीटर 3 पैसे एवढा आहे, एवढाच आहे. मग तरी ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर या कंपन्या का बरं इकडे इन्व्हेस्ट करतायत? बिकॉज दे नो एक मोठा वर्ग हा वंदे भारतकडून पुढच्या 3-4 वर्षात विमानसेवेकडे येणार आहे. याचा अर्थ ते ज्या कंपन्यात कामं करतात त्या कंपन्या त्यांना मजबूत पगार देतात. याचा अर्थ त्या कंपन्यांची आर्थिक स्थिती पर्यायानं त्यांच्या सप्लायरची आणि त्यांच्या ग्राहकांची स्थिती अफलातून आहे. त्यांच्या ग्राहकांची, त्यांच्या सप्लायरची, त्यांच्या ग्राहकांची, त्याच्या सप्लायरची इंडस्ट्रियल इकॉनॉमी इज बूमिंग. आणि आमच्याकडे नॅरेटिव्ह काय पसरतं? इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधले जातात, वीज निर्मिती प्रकल्प. दिवसाला किती आहे तर वर्षाला एक स्वित्झर्लंड याच्या जेवढे वीज म्हणजे इलेक्ट्रिक याचे रस्ते आहेत, रूळ, तेवढे रूळ बांधले जात आहेत. मग हे काय असेच मंत्र म्हटले म्हणून झाले? हे बांधायला माणसं नाही लागत. स्वतः ज्या कंपनीचा मी डायरेक्टर आहे NHPC 10,000 कोटीची गुंतवणूक करतोय महाराष्ट्रात, 4 पंप स्टोरेज उभे करतोय, 7,500 मेगावॅटचे फ्लोटिंग सोलार. हे असेच उभे राहणार आहेत? मी असं गणपतीसमोर उभा राहिलो, मंत्र म्हटलं आणि कोयनेच्या बॅकवॉटर्सला 750 मेगावॅट वीज आली. दर महिन्याला 300-400 लोक आम्हाला एम्प्लॉय करावी लागणार आहेत. आणि आम्ही नॅरेटिव्ह काय पसरवलं? या देशातली एम्प्लॉयमेंट संपलेली आहे. मग हे सगळं निर्माण कोणी केलं? हे सगळे मोबाईल निर्माण कोणी केले? ही विमानं जुळवण्याचा जो कारखाना आहे तो बरोड्यामध्ये आहे. तो कसा काय निर्माण झाला? तिथं काम चीनी आणि कोरियन येऊन करतायत का? परंतु या देशाविषयी कोणत्याही प्रकारचा अभिमान वाटावा असं काही होऊ द्यायचं नाही, अशी एक परिस्थिती आहे. हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, मोबाईलवरनं पैसे ट्रान्सफर करतो. तुम्हाला माहिती आहे जगातला भारताचा नंबर कितवा आहे? पहिला. 46% ट्रान्झॅक्शन इकडे होत आहेत, अमेरिकेत नाही होत आहेत. परवा मी अरुणाचलमध्ये गेलो होतो. आमचं एक सुभानसरी म्हणून धरण आहे, त्या गावातच राहिलो होतो. त्या धरणाच्या साईटवर होतो. सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो. 3-1 किलोमीटर दूर गेलो आणि त्या जंगलच होतं सगळं. तिकडे एक शहाळेवाला दिसला. सवयीनं रोजच्या त्याला सांगितलं एक शहाळं दे. शहाळं प्यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं खिशात पैसे नाही आहेत. अरे बापरे, म्हटलं आता काय करायचं? पहिले पिऊन घेतलं, म्हणजे म्हटलं, आणि मग म्हटलं पैसा नाही आहे. तुला चिंता नाही, मोबाईल आहे ना आपके पास? हां म्हटलं मोबाईल आहे, ट्रान्सफर करो ना गूगल. काय भारत आहे हो? हां 46% जगाची ट्रान्झॅक्शन जनधन आधार मोबाईल इतकं अफलातून नेटवर्क आपल्याकडे उभं राहत आहे. आणि या सगळ्याच्यातून एक असा समाज की ज्याचा ॲटिट्यूडच वेगळा आहे. हा ॲटिट्यूड कधीच तुमच्यासमोर मीडिया आणत नाही. हा सर्वोत्तमाचा ध्यास आहे. उदाहरण देतो. भारताचं चांद्रयान, त्याच्या आधी मंगळयान गेलं होतं, घिरट्या घालायला लागलं. तुम्हाला कल्पना आहे? आपलं एक अयशस्वी झालेलं होतं. जगात फार कमी लोकांना मंगळाभोवती जाता आलं. त्या संशोधक टीमची मी मुलाखत घेतली. त्याच्यातही 60% महिला होत्या आणि त्यांना सगळे प्रॉब्लेम होते बरं का, आपल्या घरातल्या गृहिणीला असणारे. म्हणजे आयत्या वेळी नातेवाईक येणे, त्याचवेळी नेमका गॅस संपणे, हां, त्याच्यानंतर सासू सासरे आजारी पडणे आणि त्याच दिवशी सबमिशन असणे. मुलं आदल्या रात्री सांगणे की आई उद्या शाळेमध्ये हा प्रोजेक्ट द्यायचा आहे. करेक्ट. नवरा सांगणे आज रात्री 3 जण जेवायला येत आहेत, तयारी करून ठेव. ह्या सगळ्या समस्यांनी उत्तर देत 9च्या ठोक्याला कामावर हजर राहायच्या आणि मंगळावर जाणारं यान बनवायच्या. आणि त्यातल्या कित्येकींची लग्न होत नव्हती कारण त्यांच्या कुंडलीत मंगळ आहे. काय अभिमानास्पद. ते जे चंद्रयान, जेव्हा आपलं चंद्रयानाविषयी चालला होता, आपल्याबरोबर आणखीन एका देशाचं चंद्रयान तिकडे गेलं होतं, परंतु ते काही यशस्वी झालं नाही. ते पडलं वाटेत. म्हणजे त्याचा काही हिणवण्याचा भाग नाही, फक्त मी सांगतो हे किती डिफिकल्ट आहे. आणि चंद्राच्या दक्षिण भागावर तर आणखीन डिफिकल्ट आहे. त्या दिवशी संगमनेरमधल्या अकोले तालुक्यात मी होतो. अकोले हा अतिशय मागास तालुका आहे. त्यातल्या एका छोट्याशा, जसं इकडे दर्शनाळ वगैरे गाव आहे ना, किंवा आरोळी गाव आहे, तिथलं तसं एक गाव होतं. त्या गावातल्या सरपंचाकडे रात्रीचं जेवण होतं. जवळच्या एका शाळेतला, महाविद्यालयातला कार्यक्रम संपून 4:30-5ला आम्ही निघालो आणि एक तासाभरावर त्याचं घर होतं. आणि त्या निघाल्या आम्हाला ती बातमी होती की आता चंद्रयान काउंटडाऊन स्टेजला आला आहे. 2 मिनटं, 1 मिनटं, मग 1 मिनटाचं 10 सेकंद, 10, 9, 8, 7, 6 आणि ते
फायनली लँडेड परफेक्टली. आणि एक जेव्हा जल्लोष झाला आमच्या गाडीमध्ये, अरे वा भारताचं, त्याच्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासाने आम्ही त्या गावात पोचलो असो. थोडा फेरफटका मारला आणि नंतर त्या सरपंचाच्या घरी जायला लागलो. एक देऊळ होतं, त्याला असा वळसा घातला. तिथे एक शाळा होती, एक वर्गीय शाळा, म्हणजे तुकडी वगैरे काही नाही, एकच वर्गीय शाळा. तरी बाहेर एक भिंतीवर रंग लावून काळा फळा होता. त्या फळ्यावर कोणीतरी बातमी लिहिली होती, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोचले, अभिनंदन. अर्ध्या तासात एवढ्या छोट्या गावात. आणि खाली चंद्रयानाचं चित्र काढलं होतं. त्याच्यावरून लक्षात आलं हे कोणा शिक्षकाचं काम नाही, हे विद्यार्थ्याचं काम आहे. मग म्हटलं शोधा कोण विद्यार्थी आहे, कारण त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, ते इतकं अफलातून होतं, हाच आमच्या सर्वोत्तमाचा ध्यास आहे. तो पोरगा आला धावत, 4थीतला मुलगा होता. म्हटलं काय करतो, किती मोठं घर आहे? तो म्हणतो 140 स्क्वेअर फुटाची झोपडी आहे. आई वडील काय करतात, शेतमजूर आहेत. ऑरेंज कार्ड आहे त्यांच्याकडे, म्हणजे रेशन कार्ड. शाळेत काय येतोस? तो म्हणतो दुपारी जेवायला मिळतं म्हणून येतो. आणि त्या पोराने वाक्य काय लिहिलं होतं, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले, आपला नाद नाही करायचा. जगाच्या इतिहासात सर्वत्र फसलेला लोकशाहीचा प्रयोग इकडे भक्कमपणे सुरू आहे. 50% खासदारांना आपण घरी बसवतोय. अहो, हाच लोकशाहीचा सर्वोत्तमाचा ध्यास आहे. बरोबर कळतं जनतेला कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही निवडून द्यायचं. ते एखाद दोनदा फसू शकतील. यू कांट चीट दिस इंडियन माइंड फॉर अ लॉंग टाईम. हाच लोकशाहीचा सर्वोत्तमाचा ध्यास, शास्त्राचा सर्वोत्तमाचा ध्यास, सायन्स टेक्नॉलॉजीमधला सर्वोत्तमाचा ध्यास. प्रत्येक क्षेत्र मी तुम्हाला सांगतो की काय अफलातून आपल्याकडे संशोधनं झाली. आज गडकरी जे रस्ते बांधतायत ना, त्याचं महत्त्व तुम्हाला आज नाही कळणार. मार्क माय वर्ड्स, रेकॉर्ड करून ठेवा. 10 वर्षांनी बोलवा मला, मग तुम्हाला सांगेन मी. तुम्हाला मी जे बोलतोय ते सत्यात गेलेलं दिसेल. आणि ते म्हणजे आज ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे आपल्या प्रॉडक्टची ती 15% आहे आणि चायनीज मालाची कॉस्ट 5% आहे. याचं कारण ट्रान्सपोर्ट नेटवर्क अफलातून आहे. कनेक्टिव्हिटी बिटवीन रेल, रोड अँड एअर इज फॅन्टॅस्टिक. पंढरपूरचा माल 4 तासात मुंबई मार्केटला जाऊ शकतो, तिकडे आपल्याकडे नाही जात. पंढरपूरचा माल 4 तासात सोलापूरला येत नाही आज, आणि त्याची कॉस्ट 15% आहे. ती जेव्हा 5% हे सगळं नेटवर्क पूर्ण होईल आणि उभी राहील, तेव्हा वी विल बी कॉम्पिटिटिव्ह ऑन दी अर्थ. तेव्हा 10 वर्षानंतर तुम्हाला गडकरी ही चीज काय ते कळेल. तोपर्यंत नाही कळणार. दिस इज मिशन हाफ डन. हा एक्सलन्सचा जो विचार आहे, तो विचार हा हाडीमाशी रुजलेला आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो की जे शास्त्रज्ञ आहेत, संशोधक आहेत, त्यांच्या जीवावर हे सगळं सुरू आहे. या देशात 1200 कंपन्यांनी मागच्या 10 वर्षात R&D सेंटर्स काढले. डू यू नो? ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्र आहेत. हे आधुनिक भारताचे तपस्वी आहेत. एक राजा होता, जंगलात शिकारीला गेला. हत्ती घोडे सैन्य होतं. शिकार काही मिळाली, गेला गेला गेला. वाट चुकली, अन्न संपलं, पाणी संपलं, मरायची पाळी आली. काय करावं कळेना. एक छोटंसं टेकाड होतं. त्या टेकाडावर एक फाटकी तुटकी झोपडी होती. कोणीतरी सांगितलं त्यात ऋषी बसलाय, त्याला जाऊन विचारूया. बघतो तो ऋषी ध्यानस्थ, अंगावर धड कपडे पण नाहीत. तो म्हणला ऋषी वाचवा. त्यांनी आपले डोळे उघडले नाहीत. तो म्हणला खाली जा, टेकाडाच्या मागे तिकडे कल्पवृक्षाचं बन आहे, जे मागशील ते तुला मिळेल. राजाला वाटलं काय फेकतोय, म्हणून राजा उपाय नाही म्हणून खाली गेला. खाली बघतो तर खरंच कल्पवृक्षाचं बन. तहान भागली, भूक शमली, बर्तीचा मार्ग देखील मिळाला. जाताना असं वाटलं या ऋषीला थँक्यू म्हटलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे जीव वाचले. ऋषी आपला ध्यानस्थ पुन्हा त्याच्यासमोर गेला. म्हणला थँक्यू, पण एक प्रश्न आहे मनात. काय आहे? तो म्हणतो ऐहिक सुखाचं असं बन तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही असे फाटके तुटके इथे टप काय करत बसलायत? डोळे न उघडता तो ऋषी म्हणाला, राजा, मी इकडे ऐहिक सुखाकडे पाठ करून हे ज्ञानाचं तप करतोय, म्हणून ते ऐहिक सुखाचं बंद सुरू आहे. ज्या दिवशी मी हे तप बंद करेन, त्या दिवशी ते बंद देखील उद्ध्वस्त झालेलं असेल. जोपर्यंत हा सर्वोत्तमाचा ध्यास आमच्या हाडीमाशी भिनलेला आहे, तोपर्यंत या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर 2047 साली आपल्याला बघायला मिळो.
एवढीच इच्छा या ठिकाणी गणरायाच्या चरणी व्यक्त करतो. मला ही संधी दिली आणि इतका प्रदीर्घ काळ आपण शांतपणे माझं ऐकलत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर्वोत्तमाचा ध्यास काय असतोय याची प्रचिती अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपला नाद करायचा नाही आहे, जगाने ओळखून घ्यायचं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आशावादी राहूया. 2047च्या आधीच सर नक्कीच भारत एक जागतिक शक्ती बनेल हे एकंदरीत आत्ताच्या परिस्थितीवर दिसून येतो आहे. समाज शिस्तबद्ध असल्यास राष्ट्र मोठं होतं आणि जनता उभी राहील तेव्हा राष्ट्र उभं राहतं. FAILची सुंदर व्याख्या सरांनी दिलेली आहे. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. किती अभ्यासपूर्ण आणि जोशीपूर्ण सरांचं व्याख्यान होतं. त्यासाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर उदय निरगुडकर सरांसाठी. मी मान्यवरांना विनंती करतो कृपया त्यांनी व्यासपीठ यावं. एक 5 मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे. कृपया इतक्या वेळा आपण शांतचित्तानं बसलेला आहात. आपल्याला ध्यास घ्यायचा आहे उज्ज्वल भारताचा. एक 5 मिनिटं आपण त्यासाठी देऊयात. सर मुंबईहून खास इथं आलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. कृपया फक्तच 5 मिनिटात कार्यक्रम संपेल. धन्यवाद. या क्लबचे अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी कृपया वोट ऑफ थँक्स करावं, अभाभाषण मांडावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील उपस्थित मान्यवर, उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ आणि सोलापूर रोटरी क्लब MIDCF सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 59व्या आपल्या बौद्धिक व्याख्यानमालेचे आजचे 8वे पुष्प ज्येष्ठ पत्रकार श्री डॉक्टर उदय निरगुडकर सरांनी उत्कृष्टतेच्या शोधात या विषयावर गुंफले. त्याबद्दल मी डॉक्टर निरगुडकर सरांचा आयोजकांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. माननीय उदय निरगुडकर सर, आमच्या विनंतीस मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला त्याकरता मी सर्व उपस्थित श्रोते आणि आयोजकांच्या वतीने मी त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. तसेच मी आजचे व्याख्याते श्री डॉक्टर उदय निरगुडकर सरांचा आभार मानण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर आणि ज्येष्ठ कवी लक्ष्मीनारायणजी बोल्ली यांचे चिरंजीव युवा उद्योजक शरद बोल्ली यांना विनंती करतो की त्यांनी निरगुडकर सरांचा सोलापुरी सुजाता चादर आणि मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करावा. गडीची लाईट बघा, गडीची लाईट. या पुनश्च दुधा टाळ्या सरांसाठी. तसेच आजचे स्पॉन्सरर श्री शरद बोल्ली यांचे आभार मानण्यासाठी मी रोटरी क्लब MIDCचे ट्रेझरर रोटरियन नरहरी कोकुडला सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मोमेंटो देऊन सन्मान करावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या उपस्थितीबद्दल आभार व दुधाच्या उपस्थितीची अपेक्षा. नमस्कार.
सरांना लगेचच मुंबईला जायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं घाई करतोय. त्यांना शेळगीला जायचं आहे, तिथून पुन्हा स्टेशनला जायचं आहे. त्याबद्दल काही गैरसमज झाला तर क्षमस्व. प्रश्नोत्तर तास आपण घेऊ शकलो नाही आहे. काही आपले प्रश्न असतील तर अवश्य आपण मांडून घ्यावे. नंतर आपण सरांशी संपर्क करणार आहोत. धन्यवाद. उद्या या व्याख्यामालेचा समारोप असणार आहे. 9वं व्याख्यान आपण या ठिकाणी गुंततो आहोत आणि व्याख्यानाचा विषय आहे वडीलधारी माणसं म्हणजे वडीलधारी पिढी म्हणजे जुनं फर्निचर नव्हे. ज्येष्ठांना श्रेष्ठांना नम्र विनंती आहे, आपण अवश्य या व्याख्यानाचा आपण आनंद घ्यायचा आहे. उद्या डॉक्टर नंदू मुलमुले नांदेडचे आहेत, व्यासंगी असं व्यक्तिमत्व आहे. उद्या या व्याख्यामालेचा समारोपाचा शेवटचं 9वं पुष्प आपण या ठिकाणी गुंततो आहोत. आपली सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. धन्यवाद.